जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. गुरुनाथ महाराज की. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गुरुनाथ महाराज की. आपलं प्रश्नोत्तरांचं सत्र काही काल होऊ शकलं नाही. आपलं दुसरं चिंतन सत्र होतं. आजही चिंतन सत्राचा विचार होता, पण तेवढा वेळही राहिलेला नाही. यातलं जेवढं आपल्याला घेता येईल तेवढं घेऊया. त्याच्यापेक्षा शंकांचं स्वरूप हे प्रत्येकाच्या दृष्टीनं आपली शंका ही महत्त्वाची आहे याची मला कल्पना आहे. फक्त हे 43 काहीतरी 30-40 शंका आहेत. वाचतो, एखाद दुसऱ्या वाक्याचं उत्तर असेल शक्य तर तसं देतो. जिथे गरज आहे तिथं जास्त काही सांगावं असं वाटलं तर तसं सांगतो. प्रयत्न करूया काय त्यातून निष्पन्न होते. आणि एक नक्की आहे की प्रत्येकाला आपापल्या परीनं साधनाची जी तळमळ आहे ती यातून व्यक्त होते. ज्याच्या त्याच्या अडचणीनुसार कुवतीनुसार त्याच्यात प्रतिबिंब पडतं. ही गोष्ट चांगली आहे. मनुष्य विचार करतो आहे आपापल्या साधनाबद्दल, हे माझ्या दृष्टीनं खूप आनंदाची गोष्ट आहे. आता किती गोष्टी त्यातल्या संपवता येतील बघूया. बऱ्याच वेळेला अनेकांना हे जरी एखाद्याने कुणी लिहिलं असलं तरीसुद्धा त्यातल्या बऱ्याच गोष्टी 60-70% गोष्टी अशा असतात की ज्या अनेकांच्या मनामध्ये येऊन गेलेल्या असतात. काही उत्तरही त्यांच्याकडे असतील तर त्यांनी आपली उत्तरं समजून घ्यावी आणि इथं जेवढा विचार करता येईल तेवढा करूया. जपात बऱ्याच वेळेला खंड पडतो. नवीन कल्पना विचार यात वेळ जातो. परत काही वेळाने तोच जप, काही वेळाने दुसरा जप सुरू होतो. एखाद्या वेळेस कीर्तन प्रवचन किंवा काही काम करत असल्यास जप होतो. असा जप करावा की करू नये हे बरोबर आहे का? दुसऱ्याला हाच जप करावा असं सांगावं काय दुसरा प्रश्न आहे. जपात बऱ्याच वेळेला खंड पडतो. ही गोष्ट खरी आहे. उलटा असं आहे की आपण काही वेळा जपात असतो. माझं व्यक्तिगत मत असं आहे की जपात काही खंड वगैरे पडत नाही. आपण जपात राहायचा जो प्रयत्न मधून करतो तर त्याच्यामध्ये सगळे खंडच असतात. तेव्हा आता नवीन कल्पना विचार वगैरे यात वेळ जातो. ही जपाला बसल्यानंतर नेहमी होणारी एक गोष्ट आहे. एवढं लक्षात घेऊन त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. आणि दुसरा जप सुरू होतो याचा अर्थ असा झाला की आपल्याकडे अजून काही जप आहेत वेगळ्या प्रकारचे असू देत. आपण इथे वेगवेगळी नामस्मरणं ही वेगवेगळ्या कारणासाठी इथे करतो आहोत तर त्याचा उद्देश वेगळा आहे. अर्थात जी वैखरी जप केली जातात त्याबद्दलही प्रश्न ह्याच्यामध्ये आहे. तर आपल्याला एवढं नक्की आहे की परत काही वेळाने ज्या वेळेला आपल्याला जपाची आठवण होते, ज्याला आपण खंड होत पडतो असं म्हटलं तर त्याच्यानंतर, तर त्यावेळेला तोच जप सुरू करावा. आपण एका जपात असावं हे सर्वात चांगलं आहे. आता चित्ताला बदल आहे म्हणून जर एखाद्या जपाची माळा दुसरी करावी वाटली, कारण या सगळ्या प्रश्नामध्ये आता या वेळेला इथे हा वेगळा कक्ष आणखीन उपासनेचा सुरू असल्यामुळं तत्वानुसार किंवा स्वभाव राशीनुसार अशा तऱ्हेचं जपाचं एक गडोरे बाबा प्रणित ही किंवा तुकाराम महाराजांच्या कृपेनं असलेली ही व्यवस्था आहे. तर तिच्या संबंधातही पुन्हा काही मंत्र काही जप यांचा उल्लेख आहे. हे असं एखाद्या वेळेला आपल्याला जर वाटल्याबद्दल किंवा आवश्यकता असेल
तर तशा तऱ्हेची एखादी बाळ करायला हरकत नाही. पण मूलतः माझी अशी विनंती आपल्याला राहील की ज्या वेळेला कधी हा जो वेळ जातो आणि परत काही वेळाने दुसरा जप सुरू होतो, त्यावेळेला तोच पहिला जप करण्याचा आपण प्रयत्न केला तर त्याचा उपयोग अधिक होईल. एक जप असावा हे अधिक चांगलं. तर असा तऱ्हेचा जप शक्यतो करू नये. काम करत असल्यास जप केला तरी उत्तमच आहे, काही बिघडत नाही. दुसऱ्याला मात्र हा जप करावा असं सांगावं काय, तो ऐकणार आहे का काही यातलं, त्याला त्याची गरज आहे का, तर शक्यतो काही सांगू नये हे बरं. कारण असं सांगून कोणी ऐकत नाही आणि त्याचं फार रुजतही नाही ती गोष्ट. आता त्यांनी जर विचारलं की जप काय असतं, जप प्रकार काय, बाबा कोणाला काय माहिती नाही आहे, तर असं असेल आणि त्यांनी आपण विचारलं असेल, विचारणारा आपली परीक्षा बघण्यासाठी विचारतो आहे की सहज जाता जाता वेळ घालवावा आपलाही त्यांचाही, असा विचार आहे त्याचा, हे सगळं पारखावं आहे आणि मग जपाबद्दल बोलावं, तर काही बोलू नये, खूप ग्रंथ लिहिलेले तो वाचा पण. तर असं सांगून यातून आपण बाहेर पडावं हे चांगलं. भूतकाळात हातून अनेक चुका घडलेल्या आहेत, वर्तमानात पण घडत आहेत. नामस्मरणात लक्ष लागत नाही. योग करत असताना घडून गेलेल्या गोष्टी आठवत राहतात, तर काय करावं. ही गोष्ट खरीच की जेवढा मनुष्य काय होतं, असं का होतं, तर आधी मुळात हे सगळं आठवायला किंवा ते भूतकाळातलं असू दे काय घटना असतील, चुका असतील काय, ते आठवायला जपाच्या निमित्ताने मनाला संधी मिळते. हे खरं आहे त्यातलं ना. ते संधी मिळाली, अहो बसले कोण निवांत तेव्हा हे सगळं आठवणार. नाही तर एवढा मोठा भूतकाळ झाला, त्याच्यात 100 चुका असायच्या. त्याची कदाचित चुका म्हणून जाणीवसुद्धा कदाचित आपल्याला आज झाली असेल. ती जपाला बसल्यामुळे झाली आहे मुळात. त्यामुळं आपण जपाला बसलो ही ह्यातली चांगली गोष्ट आहे ह्याच्यातली. आता त्यात लक्ष लागत नाही किंवा वर्तमानातल्या किंवा भूतकाळातल्या चुका वगैरे आठवतात, ही गोष्ट खरी आहे. चुका ही खरं सांगायचं तर ही शिकण्याची गोष्ट आहे, विचार करण्याची गोष्ट नाही. त्याच्यावर विचार करावा असं काही नाही आहे, ती शिकण्याची गोष्ट आहे मुळात. म्हणजे राधाकृष्णन म्हणत आपल्याला तर हे याच्यावरनं आठवलं म्हणून सांगतो की भूतकाळाचा वापर मनुष्याने खतासारखा करावा, ताटातला पदार्थ बनवू नये असं ते म्हणाले. मुद्दा बरोबर आहे, ती तत्वज्ञच आहे ते सुद्धा. तेव्हा आपल्या ताटातला तो पदार्थ बनवू नये. समजा चुका आहेत, 100 आहेत, काय 1000 आहेत, समजा काय आपल्याला तरी कुठं एवढं मोजणी होणार आहे. पण जे काय झालं असेल तर ते जर मी माझ्या आजच्या नामस्मरणाच्या ताटात ते वाढून घेतलं असेल तर तेच खात बसावं लागेल, नाम राहील बाजूला आणि त्याने निष्पन्न काय होणार. चूक तर चूकच आहे शेवटी असेल. कदाचित त्याच्याबद्दल माझं परसेप्शन त्यावेळेची माझा दृष्टिकोन वेगळा असेल म्हणून मला तसं बरोबर वाटलं ते मी केलं असेल. मी काही मुद्दाम चूक करायला गेलो असं काही झालेलं नसणार आहे. चूक झाली ती झाल्यावरच म्हणतो, चूक झाली म्हणतो, ओके नाही, मी आता चूक करायला घालो असं काही कोणी फारसं म्हणत नाही. म्हणजे असतीलही तसे लोक, पण असं कोणी फारसं म्हणत नाही की चला बाबा चला आपण पाप करायला जाऊया, आता आपण चुका करायला जाऊया, असं काही कोणी म्हणत नाही. तर साधारणपणे ते घडल्यावर त्याला कळतं की अरे चुकलं बाबा, बोललो चुकलं, काय केलं चुकलं, काय असेल ते गेलो ते चुकलं, असं नंतर होतं ना. मग ते आता झालं, त्याचे जाऊ दे. त्याच्यातनं मला काय शिकता आलं हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मला पुढे ते टाळता आलं तर त्याचा उपयोग जास्त आहे. त्यामुळं जप करत असताना घडून गेलेल्या गोष्टी आठवतात. याचं कारण आपण जपाला बसलेले आहोत, तेव्हा आपलं मूळ काम सोडू नये हे त्यातलं खरं. आठवण थांबवणं हे आपल्या हातात नाही, ही गोष्ट खरी आहे. हे पण तितकंच आहे की दुसऱ्या बाजूला आठवण थांबवावी, तर ते काही बटन नाही, एखादं स्विच ऑफ करून टाकलं ऑन केलं असं काही ते शक्य नाही आहे. स्मरण ही गोष्ट आपल्या हातात एवढी नाही आहे अजून, ती यावी म्हणूनच हे नाम चालले. आपण एकच करू शकतो की नामाचा कालावधी, नामामधली आपली तळमळ, ती ज्याच्याकडून मिळालं त्याच्याविषयीची श्रद्धा, त्याचे प्रसंग, ह्याच्या आठवणी आपण करत राहू शकतो आणि हे वाढवत जाऊ शकतो की ते चुकान त्या आठवणी कमी कमी होत जातात. आपल्याला आठवणीच्या बाबतीत सांगायचं झालं तर अगदी सोपं सांगेन मी की भांड्यातली हवा काढायचा प्रयत्न करू नये म्हणतात ना, तसं आहे ते. भांड्यातली हवा काढायचा काही प्रयत्न करू नये, पाणी होतच जावं, आपोआप हवा कमी होत जाते. तसं हे काम आहे. आपलं भांडं भरत राहावं आपलं नामाने, मग काय भूतकाळ चुका काय असेल ते बाहेर पडणारच आपोआप. कारण जितकं पाणी गेलेलं आहे तितकी हवा कमी झालेली आहे. हवेच्या नाला लागलो तर आपल्याला जमायचं नाही काम ते. त्यामुळे हे जर आपण स्मरणाच्या ह्याच्या मागे लागायला गेलो तर हे काम होणार नाही. ते तसं आणि एक सोपा मार्ग आहे की भूतकाळ आहे, चुका अमके तमके काय जे आहे ते प्रत्येकाच्या वाट्याला. अहो मुळात जन्माला आलो ते काहीतरी स्वभावामध्ये काहीतरी दोष राहिले म्हणूनच आलो. ते जर निर्दोष झालो असतो तर कशाला ह्यात पडलो असतो येऊन सगळ्या.
आपल्याला बघतो ना आपण आपलं जीवन, जरी वाटलं लोकांना आपण म्हटलं छान छान वगैरे आहे आमचं सगळं छान, तरी आपलं छान काय ते आपल्याला माहिती असतं. तर आता ह्या सगळ्यावरनं आपण ओळखा आपण ह्यात पडलो याचा अर्थ गडबड आहेच. असू दे ती काय असेल ते असू दे. आपल्याला एक मार्ग आहे मोकळा, कोणालाही साधकाला ज्याची श्रद्धा आहे, तो नाम घेतोय त्याचा अर्थ त्याची श्रद्धा आहे, तर त्याला हा मार्ग आहे का आपला भूतकाळ महाराजांसमोर ठेवा. महाराज हा सगळा भूतकाळ हे झालंय असं आहे, ते त्यांना सांगितल्यानंतर त्याची जबाबदारी त्यांच्याकडे गेली, ते बघतील काय करायचं त्याच्यात. वर्तमानात आपलं काम खरं सांगायचं तर माझ्या नामात आणखीन थोडासा भाव येईल का, ते थोडं जास्त होईल का, थोडं लक्ष लागेल का, एवढा प्रयत्न करावा. आणि लक्षसुद्धा हळूहळूच लागेल. तीही काही अशी गोष्ट नाही की अभ्यास करून बसलो गेली जन्मापासून ह्या, तर असं काही नाही आहे. खूप विचलित करणाऱ्या परिस्थितीतच मनुष्य वाढतो. बघितलं, आपल्याला विचलित होण्यासारखीच परिस्थिती सगळी जन्मापासून आहे. त्याला एकाच वेळेला आई आणि वडील सुद्धा एकच गोष्ट सांगतील असं नाही. अगदी साधं म्हणून सांगतो, एकाची वळण लावण्याची पद्धत वेगळी, दुसऱ्याचे संस्कार करण्याची पद्धत, आता तिथंच त्याचं राहून जातं सगळं. असं जर मनुष्य जन्माला आला तिथपासून असा वाढत आले नाही तर एकाग्र पहिल्यापासून तो काम करतो तर कुठे जाईल तो. तर तसं ते सहसा होत नाही. त्याला काय करणार आता, ते मागही नसेल, त्यांना त्याचं महत्त्व कळलं नसेल, ते एकपणा त्यात नसेल, काय असेल ते असेल. तर अशामुळे हे सगळं झालंय. तर ते आपलं जाऊ दे तिकडे, आपल्याला कळलं नामाचं महत्त्व, आपण आपलं ते नाम भरत राहावं याने हे होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात जे चुकातून शिकायचं का, तर बिनचूक राहायचा प्रयत्न करायचा, हा प्रयत्न आहे त्याच्यातला. तेव्हा खतासारखा वापर म्हणजे आजचं जे झाड चाललेलं आहे त्याच्यासाठी मी त्याचा वापर एवढाच केला की या ठिकाणी ही चूक होण्याची शक्यता आहे ती मी टाळायचं, त्या परिस्थितीत पुन्हा आली तर तसा प्रयत्न करेन, एवढंच मी करू शकतो. पूर्णतः टाळणं सुद्धा माणसाच्या हातात नाही या गोष्टी, ही तितकंच खरं आहे. कारण स्वभावावर मात आहे. ती चूक टाळू शकणं म्हणजे आपल्या स्वभावावर मात करणं असं आहे. स्वभावावर मात करणं म्हणजे मोठं सामर्थ्याचं काम आहे. तशी काही इतकं सहजपणे ते जमेलच नाही. मग ठीक आहे, स्वभाव पूर्वीचा होता चुकीचं करण्याचं समजा असं गृहीत धरू, तर त्याच्यापेक्षा आता कमी आहे. पूर्वी राग खूप येत होता, आता कमी येतो, एवढं तरी आहे ना. मग हे जे काय झालं हेच प्रगती आहे आपली. ती प्रगती कशी वाढेल एक. दुसरी गोष्ट एक जाता जाता फक्त याबद्दल सांगतो आणि पुढे जातो की जे चूक आपण म्हणतो त्याचं सुद्धा अंतिम निकाल तसा सांगता येणं अवघड आहे. कशाला चूक म्हणायचं, कशाला बरोबर म्हणायचं. वयानुसार, काळानुसार, बाहेर कालमान परिस्थितीनुसार, कायद्यानुसार किती गोष्टी चूकच्या बरोबर. मला सांगा, एका कोर्टात जातं निकाल दुसऱ्या कोर्टात जाऊन पुन्हा फिरतो, हे सगळं चूक आहे असं ठरतं. तिथं सगळं बरोबर आहे असं ठरतं. इथे हा फाशी द्यायचा ठरतो, तिथे सोडून द्यायचा ठरतो. आता हे न्यायव्यवस्थेत होतं, आपण करतो त्याच्यात आपली जी चुकांचं परसेप्शन म्हणतो मी, यात दोन विषय आहेत अजून की पाप वगैरे या संबंधी. तर त्यात सुद्धा असं कुठेतरी आहे की अजूनही मानवी बुद्धीला ह्याचा निश्चित निकाल होत नाही. तो जिथे होतो तिथेच होणार आहे. तर आपण आपलं काम बरोबर करण्याचा प्रयत्न करावा एवढं खरं. त्यामुळे चुकांच्या विचारात फार आपल्याला, कारण काय होतं, जितका चुकांचा आणि भूतकाळाचा विचार करत जाईल तितका मनुष्य अधिक अधिक खचत जातो विनाकारणच. आज त्याच्याकडे जी शक्ती आहे नाम घेण्याची म्हणतो मी, निदान श्रद्धा ठेवण्याची आहे, काही चांगलं करण्याची आहे, त्या शक्तीवर विपरीत परिणाम होतो. तर तो कशाला आपण करून घ्यावा. त्याला ते झालं बरं. मी आता मागं जाऊन 10 वर्षापूर्वीची चूक सुधारायला आता कधी काही शक्य आहे का. ती माणसं गेली, परिस्थिती गेली, सगळं जमा झालं, आता जाऊ दे. ते होतं तसं त्याप्रमाणे झालं, प्रारब्ध म्हणून आपण त्याला, त्यासाठी ते म्हणतात. तर ते सोडून दे. आता माझं काम काय आहे ते मी बरोबर जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे. आजपासून मी ते करतो. कालपासून त्यांना म्हणून कालपासून सगळं ट्रान्सफर करून टाकावं त्यांच्याकडं. ती एक यंत्रणा बरी आहे. आज खरं सेशन अकाउंटन्सीवरच घ्यायचं होतं, स्पिरिच्युअल अकाउंटन्सी. असं आज सेशन होतं, कारण विचार प्लॅन होता कालचं जसं होतं कंडिशनिंग तसं कधीतरी घेऊ. पण हे तिथे इथं सोपं आहे. इथे एक असं अकाउंट आहे की जिथे सगळं ट्रान्सफर करून टाकतायत. महाराज बघा, की मग मात्र नुसतं महाराज बघा म्हणायचं नाही, त्याच्यावर आपण विचार करा नाही परत. नाहीतर महाराज ही गेली गाडी, आता जरा सरकारकडे मी बसतो चालवायला, असलं नाही काय. तेव्हा तेवढं लक्षात ठेवलं तर या चुकांचं तर सिंक होण्याचं वगैरे जे प्रमाण असतं असं एक प्रमाण असतं. सात्विकतेत हा एक मोठा अडथळा आहे. सात्विक स्वभावाचा जर काही दोष असेल एक प्रकारचा, सात्विक स्वभाव हा चांगला, पण त्याच्यामध्ये एक दोष आहे की तो खंत करीत राहतो, हे पण असतं. तर तसं सात्विक स्वभावाला तो अडथळा आपण येऊ देऊ नये आणि आपण पुढे जावं. हे जे आहे हे सगळं आपल्याला या शिबिरांच्या निमित्ताने जे मिळाले त्याच्याविषयीचा सगळा आनंद आहे व्यक्त केलेला आहे. तर हे सगळं आमच्याकडून होऊ दे असं आहे. तर एवढीच विनंती आहे की जास्तीत जास्त साधना आवश्यक वृत्तंतर व्हावं, अनुसंधान टेकावं, एवढी तळमळीची प्रार्थना आहे. मी तुमच्यासाठी ती करतो आणि ती आपल्याकडून घडो असं म्हणतो. या पलीकडे यात प्रश्न आहे या स्वरूपाचा नाही. कुलदैवत असूनही पिढ्यानपिढ्या त्या देवाला जायचं नाही, कारण पूर्वी कधीतरी कोप झाला असं म्हणतात. असं काही असतं का.
आणि त्या देवाला जावं की नाही. काय हे नेहमी एक भेडसावणारा प्रश्न आहे. जे कुलदैवत, त्याचा कोप ते कुठेतरी असतं, ते नक्की माहीतसुद्धा नसतं. अनेकदा कोणीतरी सांगतो कुलदेवताचं नामस्मरण आहे, कुलदेवतेचंच पाहिजे, ते अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, इतके गोंधळ होतात आपले. खरं सांगायचं एक देव पाहिजे आणि एक नाम पाहिजे, आपल्याकडे काही नको खरं सांगायचं. बाकीचं जे सगळं आहे ते त्यात आलं असं समजण्याची मनाची तयारी करायची. हा खरा साधनेतला एक भागच आहे आपल्या कामाच्या दृष्टीनं. पण तरीसुद्धा आपण याचा विचार करू की जायचं नाही, त्या देवाला जायचं नाही, कारण कधीतरी पूर्वी कोप झाला असं म्हणतात. हे म्हणतातच आहेत. कोणीतरी पिढ्यात आत्या, आजी, मामा, काके, कोण जे असतात अशा तऱ्हेची मंडळी, आणि जे नेहमी एक वयाच्या अधिकाराने आपल्याला अनेक गोष्टी सांगत असतात. तर ते काही त्यांचा मी अवमान करत नाही, पण अनेक वेळेला त्यांनाही ते नक्की माहिती नाही अशी परिस्थिती आहे. हे नक्की निकाली आहे का काही कोप झाला होता वगैरे, आणि हे कोप कशावरनं ओळखला आपण, का आपल्या गाडीला ॲक्सिडेंट झाला म्हणजे कोप झाला समजायचं, कोणाचं काही चुकीचं काय झालं, किंवा त्याची नोकरी गेली काय, आणखीन काय जमीन गेली, आमकी गेलं तमकी गेलं म्हणजे काय झालं, कोप झाला असं समजायचं. कशाला कोप झाला समजायचं देवाचा? त्यांनी काही असं देव प्रकट झाला आणि त्यांनी कोप झाला, तर मी म्हणून चल त्या निमित्ताने देव प्रकट झाला, नमस्कार करून घेऊ, केवढी गोष्ट आहे. असं म्हटलं तरी या बाजूनी पण विचार केला तर हरकत नाही की अरे देव प्रकट झाला तुझ्यावर रागावतो म्हणून, तर आपण टाकलं मला चुकलं, पण तुझं दर्शन आहे कोणीही निमित्ताने म्हणावं तसं आहे. पण तसं काही पूर्वीच्या पिढीत झालं का कोणाचं काही? आपल्याला तर काही माहिती नाही बाबा. यांच्या बाबतीत जर काही तसं झालं असेल तर हे फक्त म्हणतात. हे जे शब्द वापरले त्याच्यावर मला नक्की लक्षात आलं की हे फक्त त्यांना कोणीतरी म्हटलेलं आहे, कोणीतरी सांगितलेलं आहे. तर असं काही नसतं. मूलतः जर ते कुलदैवत असेल, आता इथे कुलदैवता आहे, तो कुलदैवता आहे तर ती आईच आहे, ह्या कुलाची ती आई. साध्या भाषेमध्ये ती कुठेतरी ते कुल निर्माण झालं, त्यावेळेला ती त्याची देवता होती किंवा तिच्यापासून निर्माण झाला असं समजा फार. तर तिथून झालं तर आई या अर्थाने कोपत नाही. कोपली तर कशासाठी? भल्यासाठी. आई फक्त एकाच वेळेला, खऱ्या अर्थाने आई एका वेळेला रागवते की मुलाचं काही अहित होत असेल तर आई रागवते, आणि तेवढ्यापुरतीच रागवते. ती त्याला रागवली म्हणून कधी त्याला अशा तऱ्हेची शिक्षा करेल किंवा त्रास देईल असं काही नाही. तर त्यामुळं देव आणि तो रागावला. आपण ज्ञानेश्वरी वाचतो, ज्ञानेश्वरीमध्ये याचा उलगडा केलेला आहे की असं काही नसतं. मनुष्याचे जे स्वभाव आहेत ते देवावर आरोपित करणं, ह्या भक्तीचं स्वरूप काय आहे ते सांगितलेलं आहे. ही भक्ती नव्हे असं त्यांचं म्हणणं स्वच्छ आहे. आपल्याला ती माहिती सगळं आपण वाचतात, तर ते लक्षात ठेवावं. आणि असं काही कोप वगैरे जर झालाच असेल समजा, असं म्हणतात, असं मी ऐकलं, तर हे सगळं जे काय आपण म्हटलं ते त्याच देवतेला प्रार्थना करावी की असं मी ऐकलं, असं काहीतरी झालं असेल पूर्वीच्या काळामध्ये, कोणाकडून काही चुकलं असेल काय असेल तर क्षमा करा. त्यांच्या वतीनं म्हटलं तर क्षमा मागा. आणि आपण आपल्या देवाला जायचं आहे तर अवश्य जावं. तर काही त्रास वगैरे होण्याची शक्यता नाही. प्रार्थना केलेली आहे आपण, आणि वस्तुतः देव कोपत नाही, त्यामुळे मुळातच हा प्रश्न नाही की मनःपूर्वक प्रार्थना करून जावं. आपल्याकडे आपल्या कुलदेवतेविषयी किंवा मूल काही जे जिथे कुठे असेल त्याविषयी, हे आपण जे म्हणतो शिव आणि शक्ती, हेच खरं कुलदैवत. खरं सांगायचं तर त्याचे अवतार आहेत सगळे, एक देवीच्या बाजूनी एक देवाच्या बाजूनी आहेत. तर हे त्याचे बाकीचे सगळे फॉर्म्स आहेत की कोणाचे कुठेतरी, जसे ती गोत्रन ते अमुकं तुमकं असतं तसंच आहे ते, की कुठेतरी एखादी क्रिस्टलाइज झालं, तिथून कळतंय, तिथपर्यंत सांगता येतं, त्याच्या मागचं सांगता येत नाही, एवढं झालं. तर हे जे काय आहे ते अशा स्वरूपाचं, त्याचं काय आहे मागचं एकदा समजलेलं असलं म्हणजे मग आपण मूळ शिव आणि शक्ती या गोष्टीविषयी प्रेम ठेवावं, त्याच्याविषयी भाव ठेवावं. मग त्याचं व्यक्तस्वरूप जे असेल तिथं दर्शन घ्यायला काहीच हरकत नाही. ते आपल्याला जे योग्य वाटते तिथं दर्शन घ्यावं, काही होणार नाही. देवीची आरतीबद्दल तर देवीची आरती कुठे लक्षात आलं कुठे? कृपे शिवाच्या शक्तिरूप तवा तर्क्यावतार, तूच दिनविषयी या जगताला तुझाचा आधार. जिही रमा रजावर तसा तमावर तुझाचा अधिकार, सत्वसंकटी पुरता करशील तमराजा संहार. तर जगी रजावर तसा तमावर तुझाचा अधिकार, काय अर्थ तशा अर्थाने स्पष्ट आहे. या ओळीचा नेमका अर्थ काय असं विचारलेले देवीच्या आरतीमधल्या. तर जगी रजावर म्हणजे रजोगुणावर आणि तमावर म्हणजे तमोगुणावर तुझाच अधिकार आहे, हा अगदी सरळ स्वच्छ अर्थ झाला. तर काय आहे, तिला मायेला आत्ता आपण शक्ती आणि शिव असा उल्लेख केला, तर त्या अर्थाने
मूल जिथे कुठे आहे तिथे मायेच्या हातात हे सगळं दिलं, चालव म्हणून सांगितलं. निर्माण कर, घडामोड कर, आकाराला येऊ दे, वाढू दे, विलय होऊ दे, ही सगळी कामं दिली. आणि त्यावेळेला त्याचं सगळ्याचं जर म्हणजे स्वरूप काही सारांशाने असेल तर ते सत्व रजतमाच्या भाषेत आहे. त्यातलं सत्व फार क्रियाशील नसतं, रज फार क्रियाशील असतं आणि तम फक्त गोंधळ करण्याचं काम करत. आणखी हे सगळं मिळूनच हे सगळं जीवन आहे आत्ताचं. तेव्हा हे जे काही चालू आहे ह्या सगळ्यातलं जो रजोगुण आहे ज्याच्यामुळे हे सगळं वाढत 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 गेलेलं आहे ते सगळं आटोक्यात आणणं किंवा क्रिया माणसाच्या. आता एक मनुष्याचं जीवन घ्या, मनुष्य जन्माला आला तिथे हातपाय हलवतोय, तिथपासून क्रिया सुरू आहेत, तिथेपासून रजोगुण काम करतो आपलं. सत्वगुण मनामध्ये असेलच, तमोगुण कधीतरी व्यक्त होईल तर तो क्रोधाच्या रूपाने होईल, कशाच्याही रूपाने होईल. तमोगुणाला अंधकाराच्या स्वरूपाचे कोणतेही आपण एक हे गुण लावला तरी तो त्यात मोडतो. तर हे सगळं त्याचं आहे. त्याचं प्रमाण कमी, सत्वाचं प्रमाण कमी, रजोगुणाचं प्रमाण मोठं. आता हे सगळं जर सुरू करायचं असेल तरी या सगळ्याची चक्र सुरू करायला गरज आहे. आणि जर हे सगळं आटोक्यात आणायचं असेल तरीसुद्धा हळूहळू बघा, जसं वयाप्रमाणे हळूहळू कर्मशक्ती, प्रजावरही त्याचाच अधिकार आहे. तर ती त्याच्यातली कर्मशक्ती, क्रियाशक्ती जी सगळी आहे ज्याच्यामुळे सगळा विस्तार होतो, कार्याचा विस्तार होतो. आपण म्हणतो आपण कुटुंबामध्ये प्रपंचामध्ये अनुभव घेतो, एवढासा प्रपंच असतो. ते एका छोट्या एवढ्याशा मुलापासून त्याचा केवढा प्रपंचाचा विस्तार होतो, हा सगळा ह्या रजोगुणाचा आविष्कार आहे. तो कोणत्या दिशेनं होईल हे सत्व आणि तम ठरवतो. आविष्कार तो होणार. संबंध एवढा 50 वर्षाचं केवढं हे झालं असेल, त्यामध्ये घरं झाली असतील, दारं झाली असतील, मुलं-बाळं झाली असतील, कार्य आमकं तुमकं, सामाजिक संबंध, कार्य, किती गोष्टी निर्माण झाल्या असतील, हे सगळ्या रजोगुणाचे आविष्कार आहेत. आता ते कोणत्या दिशेनं होतील हे सत्व प्रबल का तम प्रबल ह्याच्यावरती ठरेल. त्या दिशेनं ते आविष्कार होत जातात. म्हणून काहींचे आविष्कार हे विघातक ठरतात, काहींचे हे विधायक ठरतात. याचं कारण मागे प्रेरणा सत्वाची आणि याची तमाची असते. मूळ सगळा आविष्कार आहे हा रजाचा आहे. तेव्हा इथे तिला प्रार्थना अशी केली आहे की हे जरी हे सगळं असं असलं तरीसुद्धा तुझा त्याच्यावर अधिकार चालतो हे आम्हाला माहिती आहे. तेव्हा जर हे आपल्याला समजा ह्या रजोगुणाचा किंवा सतत कार्यशील राहण्याचा आपल्याला त्रास आहे, समजा आपण प्रार्थना केली तर रजोगुण ती आटोक्यात आणू शकते. हे तिला करता येतं. मला स्वस्थ बसायचं आहे, समजा मला काम आहे आणि मला नाम आहे घ्यायचं. आता मगाशी म्हटलं आपण नाम घ्यायचं आहे, तर मला स्वस्थ बसायचं आहे. तो स्वस्थ का बसता येत नाही, तो रजोगुण प्रबळ आहे. तो उठतो, म्हणतो ती लाईट लाव, मग ते बाहेर घाल, मग ते फोन आला, तू घे, आमकं कर तमकं कर. मी नामाला बसलोय ना, मग काय मला करायचं आहे, नाही घेतला. समजा त्यांचा लागला नसता तर काय झालं असतं, काय जगामध्ये माझ्या वाचून काय कुठले काय अडलं असतं का, काय प्रलय झाला असता का, काय नाही. आणि मी जाऊन का तो थांबवणार आहे. घरातलं भांडण आपल्याला नाही थांबवता येणार, बाहेर काय आम्ही जगामध्ये कारण. तर हे जर असं आहे तर पण ते त्यावेळेला तो रजोगुण स्वस्थ बसू देत नाही. आता वास्तविक सत्वगुणाचं काम चालू आहे नाम घेणं, पण रजोगुण गप्प बसू देत नाही. तो म्हणतो कसला तरी आवाज झाला, अरे होऊ दे कसला तरी आवाज. आता ते आपल्याला आहे बरं सुदैवाने ऐकू येते म्हणून कळला तरी, नाही तर एखाद्याला घरातला ऐकू येत नसलं तर म्हणतं कसला आवाज. इतपतच महत्व आहे. लगेच पळायची काही गरज नाही त्याच्यासाठी. आहे काय गरज काही तसं आपल्याला आवाजावरनं सुद्धा कळतंच की हा आवाज आपण पळण्यासारखा आहे का शेजाऱ्यांनी त्यांच्या घरी तिकडे पळण्यासारखा आहे, हा हे आपल्याला कळतं. मग हे सगळं जे रजोगुण आहे तो जर आपल्याला जर त्रासाचा वाटला, आपण देवीला प्रार्थना करावी, तुझा राजावर अधिकार आहे, माझा काय चालत नाही, मला काय जागेवर बसवत नाही एका जागी, काहीतरी असं झालं की मला उठावंसं वाटतं, मग असं जर होतंय तर तुझा अधिकार आहे ना, तुला प्रार्थना आहे, तू त्याच्यावर तो अधिकार चालव आणि मायातला रजोगुण कमी कर. जर तो कमी होण्याची गरज आहे तर खरोखरच कमी होण्याची गरज आहे. सगळा व्यवहार चालायचा म्हणजे त्याची तो असण्याची पण गरज आहे. तेव्हा ह्याचं जे एक संतुलन आहे तर त्याच्यातल्या सत्व आणि तमाचं हे जे संतुलन आहे हे ठेवणं तिच्या हातात आहे, ही तिला प्रार्थना केली. तेव्हा आता त्याच्यातलं तसा तमावर आपल्याला तमोगुण क्रोधाच्या रूपाने येतो, लोभाच्या रूपाने तिथं विचारलं आहे, सगळ्या विकारांच्या रूपाने तमोगुणच वावरत असतो. ते म्हटलं तर मदतीला येऊ शकतात महाराज म्हणले तसं, आणि नेहमी ते अडथळेचेच असतात किंवा आपलं नुकसान करणारे असतात, हे पण खरं आहे. तर ते आता नुकसान करतात, त्यांच्यावर अधिकार कोणाचा चालणार. समजा राग आहे, मला तो राग येतो आणीत नाही, येतो ना म्हणजे आल्यानंतर कळतो, कदाचित गेल्यानंतर कळतो, खरं सांगायचं सुरुवातीला येऊन गेल्यानंतर कळतो, आणि आल्यावर जर कळला असतं तर कदाचित तिथंच थांबवला असता. पण तो येतो ना म्हणजे तो आहे, ह्याचा अर्थ आहे. आता रागाची गरज म्हटलं तर नाही का, तर नाही नसं नाही, रागाची गरज पण आहे.
आता जर ते कुत्रा अंगावर आलं, आपण मागे नाही का म्हणतो किंवा ते जर सर्व ते अंगावर यायला लागलं, तर आता आपण पळण्यापेक्षा, म्हणजे आपण पळू शकतो नाही असं नाही, पण त्याच्यापेक्षा त्याची क्षमता जास्त आहे केव्हाही. तर ते जर अंगावर येत असेल तर आपण पळण्यापेक्षा ते जे काय म्हणतो आपण त्या क्षणी जे एकदम हाड म्हणून त्याला जे काही जोरात काय म्हणणार, त्या क्षणी जो रागाचा आविर्भाव आहे ते बघून आपला आविर्भाव केवढा याच्यावर अवलंबून आहे तेही ओळखतो साधारण. पण तरीसुद्धा जो काय आविर्भाव असेल त्याला धरून ते थांबतं आहे तिथे निदान, आणि मग आपल्याला पळण्याची जी काही गरज निर्माण झाली ती थांबते. म्हणजे एवढं त्या रागाची गरज आहे. अगदी त्यांचं सोडून द्या, पण लहान मुलाला ते ह्याला जर आपले हे विजेचे हे असतात त्याच्या काही वेळेला खाली ती बटणं असतात, कुठे हे असतं ते सॉकेट्स असतात, तिथे बोटबीट घालायला होतं आपण एकदम थांबवत होतो काय असं. मग अशा वेळेला त्या रागाची गरज आहे, म्हटलं तर आविष्कार म्हणून गरज आहे. पण तो आपण आणला आहे, कारण आत्ता त्याला जर तो आणला नाही तर ते थांबणार नाही, त्याचं नुकसान होईल, ते नुकसान कायमचं होईल, भाजेल, हे होईल, ते होईल. तर अशा तऱ्हेनं तमाची गरज आहे. पण हा तमाचा परिणाम किती एरवी इतका का तम निरुपद्रवीपणे आपल्यात वावरतो. आपल्यात तो विकाराच्या रूपाने इतका षडविकार काय त्याच्या पलीकडे आहे. त्यात 6वा रिपू समर्थानी म्हणताना त्यांनी हे 5 ठीक आहेत, त्याच्याबद्दल काय बोलले नाहीत. ते म्हणले प्रपंच 6वा रिपू असं त्यांनी म्हटले. तेव्हा इतकंही तो तमाच्या रूपाने कुठल्या रूपाने वावरेल आणि आपल्याला तो त्या सगळ्यातून खाली आणेल सांगता येत नाही. तर तो आपल्याला ज्या वेळेला आटोक्याबाहेर जातो तेव्हा हे लक्षात असावं, याच्यासाठी आर्थित आहे की तमावर सुद्धा तुझा अधिकार चालतो, तर तू हा कमी कर. मला हा त्रास देतो हे नंतर कळतं, राग येऊन जातो आणि नंतर कळतं, तो मला येण्यापूर्वी कळावं, येत असताना कळावं. हे हळूहळू साधनाच्या दृष्टीने मागामागं आलं तर येण्यापूर्वी कळणार, तर मला किती आणावा आणि किती नाही, तो कसा टाकून द्यावा हे कळेल. पण तो आधी आलेला असेल तर साधनेच्या बाबतीत मागे आपल्याला म्हटलं होतं की साधनेच्या बाबतीत जर विकारांचाच संबंध असेल तर विकारांचं जे टायमिंग आहे ते मागे येत जाणं म्हणजे साधना होत जाणं. ते मागे येत शेवटी जिथे उत्पन्न होतं त्याच्या आधी स्मरण आहे. तर मग उत्पन्न होताना ते होऊ दे नाही ते नाही होऊ दे, त्याचा परिणाम आपोआप कमी होऊन जातो. तेव्हा तो अधिकार तिचा चालतो एवढी तिला प्रार्थना केली तर ती आपल्याला. आणि म्हणूनच सत्व संकटी पडता, सत्व जर आपल्यातलं संकटात जगातलंही आहे आपल्यातलंही, आपण 2 कारणाने अस्वस्थ होऊ शकतो. एक स्वतःतल्यामुळे साधक असेल तर स्वतःतल्यामुळे होत असेल, त्याचा सामाजिक एक संबंध म्हणून आहे. तर तिथेही जर समजा अशी परिस्थिती आली की सत्व संकटात पडलेलं आहे, कोणी काय त्याला तारायला तयार नाही, न्याय मिळायला तयार नाही, काय म्हणा पण कुठल्याही प्रकारे, तर तसं जर झालं तर मग कोणाला काय जाणार कुठे, शेवटी प्रार्थना करायला कुठे जाणार. तसा तो हायकोर्टातला जाणार कुठं, सुप्रीम कोर्टात जाणार, पुढं कुठं जाणार. मग शेवटी थांबलीच त्याची वाटचाल थांबली. म्हणजे हे जर थांबलं तर त्याला वाटचाल आहे कुठे. तेव्हा ऐसी मर्यादा लावली देवे, समर्थाने जसं सांगितलं तसं, तर तिथे ती एक मर्यादा लावून ठेवलेली आहे. मग तिला प्रार्थना करण्याचा मार्ग म्हणजे देवीच्या उपासनेच्या निमित्ताने सत्व संकटी पडता करीशी तमराजा संहार. सत्व का संकटात पडलं तर तमाचा जोर वाढला आणि सत्व निस्तेज झालं, निष्प्रभ झालं. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला तिचाच अधिकार चालतो आणि ती सत्व जर संकटात पडायला लागलं तर तू नेहमी या तमराजाचा संहार करू शकतेस आणि या सगळ्या परिस्थिती परत एकदा संतुलित करू शकतेस. तर ही तुझी शक्ती आहे. या अर्थाने हे मायेला उद्देशून आणि देवीला उद्देशून म्हटलेलं आहे. आपण असं अर्थाने विचार करून म्हटलं तर फार चांगली गोष्ट आहे, कारण ते भावेल, आत कुठेतरी उतरेल आणि वेळेला त्याचा आपल्याला जी गरज असेल त्यावेळेला उपयोगी होईल. स्वतःशी संवाद साधणं याचे टप्पे कोणते, त्यात सुधारणा होत आहे हे कसं लक्षात घ्यावं, त्यातले संभाव्य अडथळे कुठले असतात आणि ते कसे दूर करावे, खूप मोठा प्रश्न तसं म्हटलं तर. पण आपुलाची वादा आपण अशी हे खरं आहे. ज्यावेळेला ते वृक्षवल्ली आम्हा सोयरी वगैरे आहे तिथे सुद्धा हे आहे, करायचं काय तर आपल्याशी संवाद असावा. आणि त्या अर्थाने हा प्रश्न बरोबर आहे. फक्त काय होतं की स्वतःशी संवाद साधण्याचे टप्पे काय, एक आतली आपली स्थिती कशी याची ओळख असणं माणसाला. दुसरी गोष्ट आपल्या प्रतिक्रियांची स्थिती कशी आहे, कशावर आपल्या कोणत्या प्रतिक्रिया येतात, हे अंतरंग समजून घेण्याचा विषय थोडासा त्रास आहे. आतली स्थिती कशी आहे, प्रतिक्रिया कशा येतात आणि त्या कृतीनं प्रेरणा, कोणत्या कृतीनं प्रेरणा देतात, त्या कृती प्रेरणा कशा निर्माण होतात. तर हे सगळं आत होतं ना त्यावेळेला मनुष्य बाहेर काहीतरी करतो. तो हात उचलू दे, तो कुदळ घेऊ दे, तर काय सेवा करू दे, पाया पडू दे, काय त्याचं व्हायचं असेल ते आत ही हालचाल होते. आत स्थिती आहे, प्रतिक्रिया आहे आणि मग कृतीला प्रेरणा आहे. त्यात ते अंतरंग ओळखणं म्हणजे हे आहे आपल्या दृष्टीनं. तर ते ओळखता यावं आणि मग त्यातला आपल्याला मग निवडता येतं. ह्यातली कुठली
कृती आपल्याला कळू तर शकतं की ह्याच्यातली कुठली कृतीची प्रेरणा अधिक चांगली आहे, कुठली नाही आहे, हे आपल्याला ठरवता येतं. आणि जितका मनुष्य यांनी म्हटले टप्पे कोणकोणते आहेत, तर सुधारणा होत आहे कसं लक्षात घ्यायचं. तर आता कसं आहे की हे आपल्याला सगळं जर अंतरंग व्यवस्थित कळलेलं असेल, एखादी मशिनरीचं जर सगळं अंतरंग कळावं आणि आपला त्याच्यावर अधिकार चालावा आणि मनुष्याने गाडी चालवावी. नाही तर पहिल्यांदा गाडी चालवायला शिकलेला मनुष्य ते बसतो त्यावेळेला त्याची तिकडं जायला लागते गाडी. आपण बघितलं असेल, म्हणजे शिकणाऱ्यांनी पहिल्यांदा अनुभव घेतला असेल की ज्यावेळेला बसतात त्यावेळेला ते सांगतात, अहो स्टेअरिंग सरळ ठेवा की ते सरळच आहे, तुम्ही कशाला काय करताय, रस्ता सरळ आहे, आम्ही बाजूला बसलेले आहोत. पण ते असं 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 इकडे जायला लागतं आणि ते कसं इकडं आणावं हेच कळत नाही. आता वास्तविक ते असं आहे, ते असं करायला काय त्याच्यात. पण ते त्या क्षणी ती इकडं ब्रेकचं काय होईल, ते ह्याचं काय होईल, ॲक्सिडेंटचं काय होईल, असली कितीतरी अवस्था असते. त्यामुळे ते तिकडे जातात, मग ते तिकडनं फिरवतात आणि आणतात परत रस्त्यावर सरळ करतात. बहुतेक गुरु आयुष्यभर हेच करत असतात. तर ते जे काय झालेलं आहे, तर हे सगळं अंतरंगाची स्थिती अशी आहे. तर एकदा आपल्याला कळलं की असं असं अंतरंग काम करतं, तर युक्ती प्रयुक्तीने म्हणा, त्यातलं योग्य काय आहे अयोग्य काय आहे अशा पद्धतीनं म्हणा, त्याच्यातलं अधिकाधिक शुद्धीकरण करत जाणं, हे अंतरंगाशी सुसंवाद साधणं आणि त्याची प्रगती करण्याचं मर्म आहे. ते आतलं ओळखून घेणं, त्यात शुद्ध अशुद्ध असतं. आता उदाहरणार्थ भय वावरतं. एक साधी कल्पना घ्या, अंतरंगामध्ये माणसाचे एक सूक्ष्मपणे असुरक्षिततेची भावना आणि भय, हे दोन गोष्टी मोठ्या असतात. सतत त्याला असुरक्षित वाटतं. भविष्यात काय होईल, व्याजाचे दर पडतील का, नोकरी जाईल का, लग्न केलं आहे खरं पण सगळं व्यवस्थित पुढे पार पडेल का, काय वाटेल ती त्याला कळली असू शकते. त्या अंतरंगामध्ये हे सगळं भय आरोपाने वापरतो आणि सारख्या त्या असुरक्षितता दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे जीवन, अशी त्याची अवस्था होऊन बसते. वास्तविक असं काही करायचं कारण नाही. खरं सांगितलं, ज्याने जन्माला घातलं, जो एवढं प्रारब्ध घेऊन आलेला आहे आणि एवढे त्याला प्रयत्न करायची संधी ठेवलेली आहे, तो त्याच्यापर्यंत. आणि सुरक्षित म्हणजे काय राहणार आहे शेवटी, जे जगाचं झालं त्याच्यापेक्षा आपलं काही फार मोठं काही वेगळं होणार नाही आहे. साधारण जे होणार ते माहिती आहे, शेवट कशात होणार ते माहिती आहे, तर आपण कशाला फार त्याची काळजी करावी. होईल, काहीतरी होईल. माझं काम मी रोजचं करतो आहे, तेव्हा माझं खरं काम बाहेर असण्यापेक्षा अंतरंगामध्येच आहे. ही जी सुधारणा संवाद साधना आहे, तर अंतरंगामध्ये एक सुसंवादीपणा असावा, त्याच्यात भयाने विस्कळीतपणा येतो. अंतरंगामध्ये असुरक्षिततेची भावना समजा माणसाला आली, तर जरा घरात सुद्धा असुरक्षित वाटायला लागतं. आता वास्तविक घर त्याचंच आहे, काही दुसऱ्याच्या घरात नाही आहे की काय होईल बाबा, असं काही नाही. ते त्याला सगळं घर परिचित आहे, सगळं आहे. पण मनुष्य बघा अगदी कावलेला असतो, अगदी माणसं घरात हे सारखंच दंगा हे आहे ते आहे, कंटाळतो. ही सगळी काही ना काय याच्या निमित्ताने जातात बाहेर आणि घर सांभाळायला म्हणून काही ना आपल्यालाच राहावं लागतं, तब्येत बरे नाही म्हणून राहावं लागतं. आता निवांत एकटा आहे, मस्त स्वतःशी संवाद. पण संध्याकाळ झाली की भीती वाटायला लागते, आपण एकटेच आहोत. आजचा काळ असा आहे. मग जोरात टी व्ही लाव, कुठं काय कर, मग फोन कर, अमक्याला हे कर ते कर, काय चला बस छानपैकी स्वतःशी संवाद. तो का होत नाही, तर अंतरंगाची भीती वाटते त्याचीसुद्धा. बाहेरच्या एकटेपणाची भीती वाटते, काय वाटायचं कारण नाही. खरं म्हणजे बेस्ट त्याला आपण छान एकटे आहोत, अभ्यास करत बसावं, कसे आजपर्यंत आपण आलो, प्रवास कसा झाला, काय झाला, आत्ता अंतरंगातल्या कोणत्या होतात, वृत्ती प्रबळ आहेत, कुठल्या नाही आहेत, काय करता येईल त्याच्यासाठी कसं करावं. शुद्धीकरणामध्ये अशुद्धी ही भय ही अशुद्धी आहे, असुरक्षितता ही अशुद्धी आहे, अशा कितीतरी अशुद्धी असते. तर ह्या सगळ्या प्रकारचं शुद्धीकरण आपल्याला करता येईल. असं तऱ्हेचा हा स्वतःशी संवाद आहे. आणि आता कोणीतरी कोणाशी संवाद करणार, मन एक थोडंसं लक्षात येतं. पण खरं सांगायचं तर आत एक भगवंत बसलेलाच आहे, त्याच्याशी आपला संवाद हा खरा स्वतःशी संवाद आहे. तो निवांतपणे सगळं काय 50 वर्ष जगला असेल, 24 वर्ष जगला असेल, 70 वर्ष जगला असेल, तो पाहतोच आहे ना काय जगलो ते. त्याला विचारावं कसं काय जगलो मी आजपर्यंत, तुला काय वाटते. अर्थात असं मोठ्याने काय करू नये, लोक बोलतच काहीतरी अर्थ घेतील, तसं काही करू नये. पण मनाशी ज्या वेळेला आपण असं एकटे असू त्यावेळेला विचारावं की हे आत्माराम आला, त्याला आपण जर आत्माराम समजत नसू तर समजा आपल्या गुरुना, अंतस्थ परमेश्वराला असं विचारावं की कसं काय मी जगलो आत्तापर्यंत, कुठे चुकलो, कुठे बरोबर आलो, का आलो, आता काय करता येईल, असं समजा करत गेलं तर हे होऊ शकतं. आणि आत एक प्रकारचा विसंवाद माणसाचा नेहमी असतो, त्याला एक करायचं असतं, एक होतं, असं काहीतरी गडबड चालू असते मनामध्ये सतत. तर हाच विसंवाद बाहेर रिफ्लेक्ट होतो, त्याचं पडसाद बाहेर उमटतात. म्हणून जगाशी माणसाचं जे जुळत नाही फारसं, काही लोकांशी जुळतं, उरलेल्या लोकांशी का जुळत नाही, तर त्याचं उरलेल्या सगळ्या स्वतःशी जुळलेलं नसतं. आज जो जसा काही आहे
त्या सगळ्याशी त्याचं जुळलेलं नाही आहे, म्हणून बाहेरच्या काही लोकांशी जुळलेलं नाही, कारण ह्याचंच प्रतिबिंब बाहेर आहे. काही गोष्टी त्याला आवडतात, त्याची त्याचं जुळतं. ज्या आवडत नाहीत त्या पण स्वतःमध्ये असतात, पण त्याचा सामना कधी झाला नाही, सुसंवाद कधी झाला नाही, म्हणून त्या बाहेर दिसले की त्यांच्याशी पटत नाही. अरे पण माझं याचाच अर्थ माझ्यात ती प्रवृत्ती आहे, तिच्याशी माझं पटत नाही, असं त्याचा खरा अर्थ आहे. आता थोडा खोल प्रश्न लागला म्हणून नाईलाजाने सांगतो. तर हे एवढंच आहे की असा स्वतःशी संवाद होईल. जर कदाचित एखादी कमकुवतपणा, समजा माझ्याकडे नाही, एखाद्या गोष्टीवर नियंत्रण नाही आहे असं समजा, गृहीत धरू, तर ज्यांचं नियंत्रण नाही त्यांच्याबद्दल दंगा करण्यापेक्षा ती माझ्यात जे नियंत्रण नाही आहे त्याच्याशी जर सुसंवाद केला की बाबा ठीक आहे, या गोष्टीवर माझं नियंत्रण, राग आहे, माझं नियंत्रण नाही चालत, आपण त्याचे का नियंत्रण चालत नाही, काय करता येईल, शांत बसायला कोणते उपाय आहेत, तो भले 1 ते 10 अंक मोजेल, काय त्याचं परिस्थिती असेल तसं तो गुरुंना सांगेल. त्याच्यास राग येतो, एक साधी घटना म्हणून फक्त विचार करण्यासाठी म्हणून घेतो, तर होतं काय, एक सेटअप आहे, त्याच्याशी दुसऱ्या सेटअपचं सुसंवाद होत नाही म्हणून राग येतो. एक सेटअप आहे माझा, तसाच दुसऱ्याचा सेटअप आहे, तर काय दोघांच्यात काही राग वगैरे नाही, दोघांच्यात राग केव्हा येईल, मी अमुक एक आहे आणि तो एक वेगळं काहीतरी आहे की जे बरोबर नाही आहे असं आपल्याला वाटतं, त्यालाही नेमकं तेच वाटत असतं मी जे आहे बरोबर आहे, हा काय बरोबर नाही. मग आता दोन्ही बरोबर असल्यामुळं, असं त्यांना वाटत असल्यामुळं हा सगळा पुढचा विसंवादाचा प्रश्न रागाचा आला. मग आता अभिव्यक्तीचा प्रश्न हा ज्याचा त्याचा आहे, तर त्यातून ते पुढचं सगळं निर्माण होतं. मग मीच जर आतून समजून घेतलं की या जगामध्ये एवढे सेटअप्स आहेत, त्याच्यातला हा एक आहे, तो माझा आहे, तो त्याचा आहे, त्याचा त्याच्या परीनं बरोबर असेल, माझा माझ्या परीनं बरोबर आहे, त्याच्यातलं दोघांचं अधिक बरोबर असलेली गोष्ट कुठली आहे हे शोधून काढणं खरं काम आहे. कारण कुठला सेटअप त्या अर्थाने कधी बरोबर नसतो पूर्ण, त्याच्यात काहीतरी कमतरता असते. अनुभव जसे आहेत, एक इथे आत्ता 100 माणसं बसली समजा, तर 100 लोकांच्या ठिकाणी 100 प्रकारचे अनुभव असतात. प्रत्येकाच्या अनुभवाला काही प्रमाण आहे, प्रत्यक्ष जगलेलं आहे, तर त्याला महत्त्व आहेच. तर ते जे काही महत्त्व आहे ते त्याच्या दृष्टीनं, आज त्याच्या दृष्टीनं आहे, माझ्या दृष्टीनं ते असलं की सुसंवाद झाला. माझ्या दृष्टीने फक्त मी जे जगलो आहे त्यालाच महत्त्व आहे, तो जे काही जगला आहे, अनुभव आहे, त्याला काय अर्थ नाही, असं असल्यामुळे विसंवाद असतो. तो जो जगला, तो जो अनुभव आहे, त्याला पण अर्थ आहे, त्याला पण महत्त्व आहे, असं जर वाटत असेल तर त्याच्याशी सुसंवाद होऊ शकतो. तसंच आपल्यातल्या अनेक मनुष्य म्हटल्यानंतर काही उणिवा, काही कमतरता, काही सामर्थ्य, काही शक्तिसंपन्नता, काही असणारच त्याच्याकडे, असं सगळं, ती सगळी मिळून एकमेकाशी सुसंवादी असणं म्हणजे अंतर्गतदृष्ट्या सुसंवादी असणं. ते सुसंवादी असलं म्हणजे जगामध्ये बाहेर जर सामर्थ्य दिसलं तर नमस्कार करता येतो, कमतरता असली तर हात पुढे करता येतो, हे सगळं करता येतं. जगातही असं असणार ना, हे कॉम्प्लिमेंटरी आहे सगळं, एकमेकांशी असं पूरक आहे काहीतरी. तर ते पूरक असल्यामुळे काय होतं की आपल्याकडे जे सामर्थ्य आहे ते दुसऱ्याकडची कमतरता असू शकते, हा त्याला हात देतो. असं कसं काय तुम्ही कमकुवत, हे स्वतःची विसंवाद असण्याचं लक्षण आहे. कारण आपल्याला जे सामर्थ्य आहे तेच त्याला असेल असं नाही ना, पण त्याच्याकडे दुसरं काहीतरी सामर्थ्य असतं, मग त्यावेळेला त्याचा मदतीचा हात आपल्याला मिळू शकतो जर तो स्वतःशी सुसंवादी असेल तर. असं हे सगळं चित्र आहे. तर स्वतःशी सुसंवाद असण्याची प्रगती कशावरनं ओळखायची ते एक विचारलं. सुधारणा होते, समजा स्वतःशी सुसंवाद होते, कशावरनं ओळखाल? जेवढा जगाशी सुसंवाद आपला पूर्वी होता त्याच्यापेक्षा आज जर जास्त असेल तर आपली प्रगती झाली समजायला हरकत नाही. साध्या भाषेत माझं पूर्वी 4 लोकांशी पटत होतं, आज जर 40 लोकांशी पटत असेल तर माझ्या सुसंवादात प्रगती झाली असं समजायला हरकत नाही. आतल्या मी ते समजून घेऊ शकतो. लोक सगळे त्यांच्या ठिकाणचे दोष, त्यांच्या ठिकाणच्या मनाला न आवडणाऱ्या गोष्टी जे काय असेल ते जास्तीत जास्त समजून घेतो. सत्पुरुष हे सर्वात जास्त सुसंवादी असतात. त्यामुळे त्यांना लहान मुलं, मोठी माणसं, स्त्रिया, पुरुष, अमकं तमकं, ते म्हातारे, सगळे त्यांच्या दृष्टीने सगळं सुसंवादी असतं. कारण ते कुठल्याही पातळीवर कुठेही खालीवर होऊ शकतात. त्यांच्याबरोबर मुलांच्या बरोबर खेळू शकतात, त्या तरुणांच्या बरोबर गप्पा मारू शकतात, ते मोठ्या माणसांच्या बरोबर त्यांचा अनुभव करू शकतात. हे सगळं कसं काय होतं तर ते अंतर्गतदृष्ट्या पूर्ण ह्या सगळ्याच व्यवस्थेची सुसंवादी असतात. तर असं सुसंवादी असलं म्हणजे, म्हणून त्याचं एक प्रमाण असं सांगू की इथे आता न्यूच्या सुधारणा होतं त्याचं माणसं. आणि दुसरं एक इंडिकेटर आहे तो पण सांगतो की स्वतःशी सुसंवादी आहे कशावरून ओळखावं किंवा त्यात प्रगती आहे कशावरून ओळखावं. जितकी जगाशी सुसंवादाची वाढ होईल तितकी आपली आतून प्रगती चालू आहे असा त्याचा अर्थ झाला. मग माझा अमक्याशी पटत नाही हा प्रश्न उद्भवत नाही, कारण का पटत नाही असा काही विषयच असणार नाही. फक्त माझे एक विचार आणि त्याचा एक विचार असा असू शकतो, त्यात फरक असू शकतो आणि तो मला मान्य असू शकतो. कारण का त्याच्याकडे पण काहीतरी, त्याला काहीतरी कारण असणार आहे, त्याचाही काही अनुभव त्याला कारण असणार आहे, असं होऊ शकतं. हे जितकं पटत जाईल तेवढं एक त्यात वाढ होत जाणं. आणि दुसरं, माणसं
परिस्थिती बाजूची आणि घडणाऱ्या घटना याविषयी आपल्या मनाच्या तक्रारी कमी कमी व्हायला लागल्या की आपण सुसंवादी होत असं समजायला लागतं. काहीच चांगला इंडिकेटर आहे. आणखी तक्रारीत आपल्या काही आपली किती गोष्टीबद्दल मनाची सारखी तक्रार, दिवसभरात एक निम्या वेळ तक्रारीतच आहे. ही माणसं अशी, ती माणसं तशी, हे असं वागायला पाहिजे, ते तसं वागायला पाहिजे, सगळं खरं आहे. पण तक्रार नाही. ते त्यांच्या गोतीप्रमाणे वागले, ते त्यांची क्षमता होती तसे वागले. आता काही मोठी माणसं लहान मुलांसारखी वागतात, काही लहान मुलं मोठ्यांसारखी वागतात. दोन्ही सुसंवादाच्या गोष्टीत खरं सांगायचं तर, हो की नाही. जर आपल्याशी सुसंवाद असेल तर आपल्याला कळू शकतं की कितीतरी बाबतीत आपण कितीतरी परिपक्व विचार करू शकतो. तसं कदाचित त्या लहान मुलाचं असेल की तो परिपक्व विचार करतो. मग त्याची कौतुक करणं किंवा सुसंवाद करणं हे आपलं कामच आहे त्याच्याबरोबर. आणि समजा एखादा मोठा लहानसारखा वागला तरी सुद्धा आपण म्हणून जाऊ दे, नसेल त्याला त्यावेळेला ते लहानपणासारखं झालं असेल, त्याचं लहान मुलासारखं झालं असेल, लहान मुलाचं एखादं खेळणं, एखादी गोष्ट त्याला नको असलेली गोष्ट दिली, काम दिलं, हे दिलं काही, तर ते नाही वाटत त्याला बरं, खेळायला सोडलं त्याला बरं वाटतं. मग अशा वेळेला त्याची तक्रार होते. मग आपण हे त्याचं तसं समजून घेऊ शकतो, मोठ्यांना पण समजून घेऊ शकतो. ते काही शरीरानं किंवा यांना मोठे झाले म्हणजे काही वृत्तीनं ते सगळं झालं असेल असं नाही आहे काही. मग एवढं समजून घेतलं तर चालेल, मग काय अडचण नाही राहिली. म्हणजे तक्रार आपली त्यांच्याबद्दल राहत नाही, ती जितकी कमी होईल तेवढं हे जमेल. आणि तिसरं असं विचारलं की संभाव्य अडथळे काय आहे. स्वतःचे दोष किंवा उणिवा किंवा काही त्याच्यामधल्या कमतरता, काही अपरिपक्वपणा, इमॅच्युरिटी आपण म्हणतो ना, अपरिपक्वपणा, हे सगळ्यातल्या शोधण्यातला तटस्थतेचा अभाव. आपण स्वतःला शोधताना स्वतःचा पेपर तपासायचा असल्यामुळं प्रत्येक प्रश्नाला मार्कच एकदम 10पैकी 9, माझं बरोबरच आहे, मी 10पैकी 9, तसं नाही. तर हे सगळ्या अडचणी आहेत त्या ह्या आहेत. अडथळे कोणते आहेत, संभाव्य अडथळे कोणते असतात स्वतःशी संवाद साधताना, तर दोष, उणिवा, अपरिपक्वपणा, हे सगळं समजून घेताना तटस्थता राहत नाही. आणि ती कशावरून ओळखावी, तर दुसऱ्याचा अपरिपक्वपणा जितक्या व्यवस्थित माझ्या लक्षात येतो तितकाच माझा आला की अडथळा दूर झाला, आणि माझा नाही आला तर अडथळा तसाच आहे. जास्त वेळ नेमून पुढे जातो. पण स्वतःशी संवाद असावा. त्यामुळं काय होतं, आपला आकाराने जाणारी शक्तीचं म्हणजे जो व्यय आहे, शक्तीचा व्यय, नंतर वेळेचा व्यय, विचार करण्यातला वेळ, हे सगळे वाचतात आणि त्याच्यामुळं चांगल्या कामांना वेळ मिळतो. हे महान पुरुष जे आहेत ना, ते कमी वयात प्रचंड कार्य करतात. त्याचं कारण काय आहे, त्यांना असली फालतू कामं करत बसायला वेळ जातो. त्यांचा सुसंवाद इतका उत्तम असतो, फटाफट सगळ्याशी सुसंवाद करतात आणि कामाला सुरुवात करतात. त्यामुळे ती कामं एवढी प्रचंड तयार होतात. 39 वर्षात विवेकानंदांनी काय काम केलं असेल, प्रचंड केवढा स्वतःशी संवाद असेल त्यांचा झालेला. आणि वास्तविक त्यांच्याकडे विसंवाद नव्हता असं आपल्याला म्हणायचं का. स्वामीजींच्या ठिकाणी पहिले तुमचे जर ते यांचे परमहंसांशी जे झालेले संवाद आहेत ते जर पहिले पाहिले तर किती विसंवाद त्यांनी त्यांच्याशी सुद्धा खूप भांडाभांडी करायचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धिवादी आहेत, शक्तिवान आहेत. तर त्यामुळे ते त्यांच्याबरोबर सगळं त्यांनी ते सगळं सिद्ध होईपर्यंत मनाला पटेपर्यंत त्यांनी संघर्ष खूप केले. संघर्ष हा स्वतःशी विसंवाद आहे. तर तो संघर्ष आहे, तर तो केला आहे त्यांनी, पण तो इतक्या जलद केला की त्या मोकळे झाले पटकन त्यातून. आणि आता काही नाही, आता फक्त काय कार्य आहे एवढं फक्त आहे. मग धडा काय करायचं. मग जी माणसं येतील ती आपल्याशी. काय होतं, जितका मनुष्य सुसंवादी आहे स्वतःशी तितका त्याला बाहेरून प्रतिसाद सुसंवादातच मिळतो, तितका सुसंवाद मिळतो. कारण कामाचं इतकं स्वरूप व्यवस्थित असतं की त्यासाठी तोच व्यवस्थित होतो. तो अव्यवस्थित असेल तर व्यवस्थित होईल आणि तो त्याला सहकार्य करेल. म्हणून ह्या माणसांच्याकडनं प्रचंड कामं होतात आणि लवकर वयामध्ये किंवा एक मोठं वय असेल तर त्यात सुद्धा त्यांच्या कार्याचा डोंगर असतो. तर त्याचं कारण हे म्हणून संवाद असावा हा प्रश्न मूळ चांगला आहे. हे आता जपाच्या बद्दलच आहे. आत्ता म्हटलं तसं हे समजा अगोदरचा म्हणजे पूर्वीचा एक जप आहे आणि नंतर एखादा जप मिळाला तर दोन्ही जप करावेत का. सहजपणे जप मिळत नाही तसा विचार केला तर. आपण मिळाला आहे की आपण मागितला आहे का कोणी मुद्दाम दिला आहे असं. पण अलीकडे काय हे सगळं असं झालं की तुम्ही अमुक करत जावा तमुक करत जावा म्हणून सांगणारे लोक पण म्हणतात. मी त्यांची क्षमा मागतो, पण असं काही कोणाला कशाला आपण सांगावं. त्याने विचारलं, त्याची काही गरज असली तर हे करावं, नसेल तर काही करू नये खरं म्हणजे. पण जप मिळाला म्हणजे कोणी जर असा मुद्दाम दिला असेल किंवा अमुकच करा म्हणून काही आग्रह धरला असेल, काय करायचं कारण नाही. आपला जो जप आहे उत्तम आहे तोच करीत असावं. दोन्ही जप करायचं काही आवश्यकता नाही. वरीलपैकी समजा एकच जप करायचा असेल तर त्यावेळेला त्यापैकी कोणता सुरू ठेवा.
आपला जो पहिला जप आहे तो सुरू ठेवा. आपल्या पहिल्या जपात काही आपल्याला अडचण वाटली आहे का, त्यांनी असं काही झालं आहे का की पहिल्या जपापेक्षा आता मिळालेला जप हा आता आपल्याला मनाला चित्ताला अधिक समाधान देतो आहे, असं होऊ शकतं असं मला म्हणायचं. असं होणार नाही असं नाही. जपाचं प्रत्येक जप हे सुद्धा एक गाडी आहे ती निघालेली. तिची जर समजा ह्या स्टेशनपर्यंत येऊन सोडण्याची, पूर्वी कसं नॅरो गेज मीटर गेज वगैरे असायचे, तर तसं तिथपर्यंतचे प्रवास त्याच्यावरनं होतो. तिथं आलं की जंक्शन येतात, जंक्शन आले की गाडीचे रूळ बदलून ते माणसाला त्या गाडीत बसावं लागतं. आता सर्वसाधारण सगळे ब्रॉडगेज झाले म्हणून ठीक आहे, बरेच ठिकाणी झाले. पण पूर्वी आपली ती याची पंढरीची देवाची गाडी जायची तसं असतं, तर ती बारशी लाईट जायची ना आपली पूर्वीच्या किंवा ह्या जायच्या. तर तसं असू शकतं. एखाद्या वेळेला माझी कुवत कमी असेल त्यावेळेला गुरुनी त्याच गुरुनी सांगितलेला जप त्यावेळेचा वेगळा असेल आणि नंतरचा वेगळा असं असू शकतं. पण तशी गरज आणि तशी परिस्थिती आहे की नाही बघावं, मग त्यानुसार ते करावं. कुलदैवताचा जप करावा किंवा कसं आपल्याला वाटतंय तर करावा. एखादी माळ करावा आणि मूळ जपाकडे वळावा, ही चांगलं आपलं. नाही तर मग कुलदेवताचा जप करावा. सर काहीतरी एकच करायचं ना आपल्याला, मग तेच करावं. नसेल तर एक जाणीव म्हणून ठेवायची, आईची सुद्धा स्मरण ठेवायचं आहे, तसं ते कुलदेवतेचं स्मरण ठेवायचं आहे. त्याचं स्मरण ठेवायचं तर जरूर स्मरण करावं. एकदा आपण सकाळी आईवडिलांना नमस्कार, दिवसभर आता आईवडिलांना नमस्कार, त्यानं व्याप होऊन बसेल. नाही माझी कृतज्ञता आहे, बरोबर आहे, पण आता काम आम्हाला काम दे, आमचं काय होतं असं पण काय करू नये आहे ना. ठीक आहे, साष्टांग नमस्कार घाला, अगदी त्यांचा एखादा काय नमन असेल ते म्हणावं आणि त्यानुसार खरं आपल्या कामाला लागावं. म्हणजे आपला जो जप आपल्याला आपल्या पुढच्या सगळ्या प्रगतीसाठी दिलेला असेल तो करावा, हे चांगलं. तर निरूपणाच्या संबंधात काहीतरी हा प्रश्न आहे की पैशाची किंवा ऐहिक सुखाची तृप्ती एक वेळ होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. तर होऊ शकत असेल तर प्रश्न नाहीच आहे. पण पोटात जाणारी भूक, पोटात लागणारी भूक परमेश्वरानंच निर्माण केलेली नाही का, तर हो. आणि ती आता भागली तर परत 2-4 तासानं लागणार, हेही परमेश्वरानं निर्माण केलं असं आपल्याला वाटत नाही का, मला वाटतं. म्हणूनच त्याचं उदाहरण घेतलं होतं. त्या अर्थानं पैशाची भूक भागू शकते पण पोटाची नाही. थोडंसं काहीतरी समजुतीचा घोटाळा झाला, म्हणजे उदाहरणाचा काहीतरी घोटाळा झाला आहे. मला असं म्हणायचं आहे की निसर्गाचं उलटं भूक लागणं, ती भागवणं हे कर्तव्य असणं आपलं, आणि पुन्हा परत ती लागणं हा निसर्गाचा क्रम आहे. पण त्याच्यात निसर्गाचं काही प्रमाण आहे, त्यानुसार तो काम करतो. पैशाच्या बाबतीत प्रमाण नाही कुठलं. तो धोका खरं तिकडं आहे. तो सांगण्यासाठी हे उदाहरण पहिलं दिलेलं आहे, तेवढ्यासाठी की भूक लागणं अगदी स्वाभाविक आहे. पैशाची भूक भागू शकते पण पोटाची नाही. म्हणजे तरी काय त्यांचं म्हणणं असं आहे की 4 तासाला लागणार हे परमेश्वरानं निर्माण केलं आहे आणि ते बरोबर केलेलं आहे. ते 4 तासांनी लागतं पण ते 4 घास खाल्ल्यानंतर थांबतं. पैसा पुन्हा मिळवावा असं वाटतो आणि असला तरी मिळवावा असं वाटतो. पोट भरलेलं असताना जेवावं असं वाटत नाही. हे निसर्गाचं नैसर्गिक आहे आणि चांगलं आहे. तर हे खरं म्हणायचं होतं. कदाचित माझ्या म्हणण्यात काही चुकलं असेल, समजून देण्यात चुकलं असेल तर ते माझी चूक आहे. पण मूळ मला म्हणायचं आहे ते असं आहे की उलटं निसर्गाचा क्रम अतिशय व्यवस्थित आहे, त्याच्याकडे बघून ठरवावा. खरं म्हणजे पोटाला भूक लागते आणि त्याला अन्न लागतं, याच्यावरून उलटं शिकण्यासारखं हे आहे की भूक लागावी आणि त्यानुसार तेवढंच अन्न खावं. हे जो निसर्गाने घालून दिलेलं आहे त्यानुसार पैसा वगैरे इतर गोष्टींचं संचय बिंचय ह्या सगळ्याचं करावं. काही संचय किती करावा याला मर्यादा नाही, पोटात किती खावं याला मर्यादा आहे आणि ती निसर्गाने घालून दिलेली आहे आणि त्याच्या पलीकडे तो घेत नाही. त्याच्यामुळे माणसाला उलटी होईल. जास्त जर त्याच्यापेक्षा खायला लागला तर उलटी होईल, पण पैसे उलटी होत नाही माणसाला. किती खा म्हणजे ते नव्हे, जाऊ द्या काय म्हणायचं ते. अहो कितीच आठवते मनुष्य, काय करावं. तेव्हा तसं होत नाही. थोडं समजुतीचा घोटाळा झाला. तर ते जे संचय आहेत ते सर्वात वाईट महाराजांनी पैसा ठरवला, याच्यावरून आपण काय असेल ते सर्वात वाईट. कारण ते म्हणले एक वेळ बाकीच्या सगळ्या गोष्टींना मर्यादा आहेत, शरीराच्या पण आहेत, त्या निसर्गाच्या पण आहेत, पण पैसा हा निसर्गाचा भागच नाही मुळात. पैसा कुठे निसर्गाचा आहे माणसा, आपण बनवला आहे, मॅन मेड आहे ते त्यानं निर्माण केलं. चलन जेव्हा निर्माण झालं ना तेव्हा माणसाच्या विनाशाची सुरुवात झाली. अक्षरशः ते खरं बरं होतं. पूर्वी आपण आता इकॉनॉमिक्समध्ये शिकवतो ना, बार्टर सिस्टीम ना त्यावर सगळं, तर ते जे काय शिकतो ते बरोबर आहे. खरं सांगायचं ते फरक बरं होतं की एवढं मला काय असेल ते चाक बनवून द्या, त्याच्याबरोबर तुम्हाला 2 काय पहिली धान्य देतो, हे खूप बरं होतं. हे पैसा आला तेव्हा सगळं घोटाळा आहे सगळा. आणि आता तो आपल्या हातात राहिला नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्या हातात एवढंच आहे फक्त की आपण किती मिळवावं किती साठवावं, एवढ्यावर काहीतरी नियंत्रण ठेवता येईल. तर त्यावेळेला पोटाकडे बघावं, निसर्गाकडे बघावं, कसा राहतो बघावं, तर त्यानुसार चालावं.
नवीन बांधलेल्या घरात काही विधी केले जातात. त्यात वास्तुप्रतिमा, सूर्य किंवा तत्सम काही गोष्टी मालकाच्या ऐपतीप्रमाणे तांब, चांदी, सोनं या धातूच्या असतात. त्या जमिनीत पुरल्या जातात. त्याचा नेमका अर्थ काय? जमिनीत पुरण्याचा अर्थ एवढाच की घर जे आपण उभं केलं ते सुद्धा जमिनीत काही पाया पुरूनच केलं आहे. त्याचा आधार नसता तर वरचं घर उभं राहिलं नसतं. ते अपार्टमेंट आहे की बंगला आहे मला माहीत नाही, पण जे काय आहे त्याला आधार जमिनीचाच आहे, शेवटी भूमीचा आहे. तर भूमीने ज्या आधार दिला त्या आधारावर जर आपलं घर उभं राहत असेल तर त्याची कृतज्ञता ती आहे, तिचं सुद्धा अधिष्ठान त्याला असावं. जसं पायाचं अधिष्ठान घराला आहे तसं आपण जी वास्तूची जी देवता आहे तिचं अधिष्ठान त्या वास्तूला असावं म्हणून ते पुरलं जातं खाली. हे माझा हा विषय नाही धर्मशास्त्राचा, पण तरीसुद्धा मला म्हणायचं समजलं, लक्षात आलं तेवढं एवढं आहे की ते पुरून ठेवण्याचं कारण काय? पायासुद्धा दिसत नाही आपल्याला, पण त्याच्या आधारावर घर उभं असतं आणि सगळं घर चालतं. तसं हे अधिष्ठानसुद्धा दिसत नाही, पण ते असणं आवश्यक असतं. कारण ते असलं तर जे सूक्ष्माचे प्रवाह आहेत ते व्यवस्थित असतात. हे स्थूलाचे प्रवाह आहेत. एखाद्या खांबाला तडा गेला तर कळतं की याची रिपेअरी करावी, किंवा ह्याला समजा तडा गेला तर कळतं की हे आपण पॅचअप करावं, हे वरती कळेल. पण जे सूक्ष्मात बिघाड असला तर तो कळणार कसा? त्याच्यासाठी ते वास्तूच्या जे अधिष्ठान आहे खाली ते परमेश्वराचं असावं अशी कल्पना आहे, म्हणून ते पुरलं जातं. आणि ते सूक्ष्मच असल्यामुळे ते प्रदर्शन केलं जाते त्याचं, ते खाली ठेवलं जातं. तेव्हा जसं ते पाया आहे तसं ते अधिष्ठानाचा पाया आहे तर तो ठेवावा. तर आता त्या वस्तू कोणाला दिल्या किंवा घर मालकाकडे ठेवल्या तर चालणार नाही का? आता काय करावं? आता ह्या अधिष्ठानामुळं जो वास्तूला जे सूक्ष्म आशीर्वाद आहे किंवा कृपा आहे किंवा सुसंवादी ठेवण्याचं जे एक सामर्थ्य आहे भगवंताची, म्हणजे वास्तुदेवतेची समजा कृपा आहे, तर ती कृपा पण घरमालकाकडे राहील. कारण तुम्ही ते वस्तू पण त्याला देऊन टाकणार, तर ते पण त्याच्याकडे जाईल. आपल्याला ते हवं आहे ना, आपल्याला राहायचं आहे ना. म्हणजे माझी अशी कल्पना आहे, बहुतेक भाड्याने राहायचा विचार असावा का असतील तसे काहीतरी. तर तसं जर काय असेल तरी आपण राहणार शेवटी, घरमालक थोडेच राहणार. आपल्याला नको का सुसंवाद राहायला? आपल्याला भगवंताचं अधिष्ठान नको आहे का? आपल्याला ते घराचं अधिष्ठान पाया पाहिजे का? तर पाया पाठवून द्यावा का त्यांच्याकडे? वरचं घर ठेवा, पाया घरमालकाकडे जाऊ, त्याची काय आपल्याला गरज आहे? असं का म्हणते आपण? मग वास्तूवरती मग तेवढी त्यांच्याकडे का जावी? ते आपल्याकडे त्या घरातच असली पाहिजे खालीच, आणि त्यासाठीच तो विधी ठेवला आहे. तर तसं असावं. तर आपलं पूजन झाल्यावर नारळ सुपारी, म्हणजे किंवा आपलं पूजन झाल्यावर नारळ सुपारी किंवा अशा काही गोष्टी असतील त्या दुकानदाराला परत देतात, तसं हे करता येणार नाही का? येईल की करता. किती प्रकाराने विचार करता येऊ शकतो त्याचं हे चांगलं लक्षण आहे. आणि चांगली गोष्ट आहे की बरोबर आहे, म्हणजे एकापरीनं बरोबर आहे, एकापरीनं बरोबर. ते मला वाटतं थोडं ते झाकून पुरून ठेवतात ना, त्याच्याबद्दल थोडासा खरं अडचण आहे. म्हणजे सुपारी वगैरे आपणही सांगतो त्यांना की त्यांनी आपण खर्च करून आणायचे, त्यांनी पुन्हा ती घेऊन जायची, मग ते सगळं गोळा करून आपण आता कित्येक देवस्थानात बघतो, इकडच्या दाराने आपण द्यायचं, तिकडच्या दाराने त्यांनी दुकानात द्यायचं, परत पुन्हा ते आपण विकत घ्यायचं, परत त्यांना द्यायचं. हे काही खरं नाही. त्याच्यापेक्षा एखाद्याला जेवायला घालावं, ज्याला खरोखर वस्तू त्यांनी त्याला द्यावं, हे खरं नाही का व्यवहाराच्या दृष्टीने आपल्याला पटत? हा त्यावेळेला व्यवहार कमी होता, देवीला नेसवायला साडी नव्हती, त्यावेळेला ती साडी देत होती, हे बरोबर आहे. आता इथं दिवसाला किती माणसं येऊन जातात त्याचा हिशेब लागत नाही अशी परिस्थिती आहे. तर मग ते इकडून तिकडं तिकडून इकडं तिकडून इकडे आपण नुसतं फिरता येते. मग त्याच्यापेक्षा तो पैसाच फिरतोय ना, याचा अर्थ साध्या भाषेत. वस्तू तेवढ्याच राहिला, साड्या 100च. ते एकदा आत जातात, एकदा बाहेर येतात, एकदा आत जातात. हे जे काय नाही, हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. अशा घरातल्या वस्तूप्रतिमा काही कुठं बाहेर गेला आल्या असं काय नसतं, त्या तिथेच आहेत, ते तेवढ्या घरापुरते येतात. हे साड्या बिड्यांचं हे ठीक आहे, हे तशा जातात येतात नुसतं असं जर होत असेल. आणि देवीच्या साड्या म्हणून बिचाऱ्या हे 5 वारी असतात, ते किती वारी असतात आपल्याला माहिती. तर तसं ते म्हणजे त्याचा तसा काही उपयोगही नसतो त्या अर्थाने. त्यामुळेच ते इकडून तिकडे जातात, तिकडून इकडे. बरं ते तरी काय करणार? आता गुरुजींच्याकडे आपण बघितलं असेल तर एवढ्या सुपाऱ्या झाल्या, ढीगभर सुपाऱ्या झाल्या, तर ते दुकानात ठेवणार, पुन्हा आपण जाऊन त्या खरेदी करणार, देवाची सुपारी म्हणून 4 आण्याची 8 आण्याची काय असेल ते हेच करणार ना. मग त्याच्यापेक्षा सरळ सुपारी ही वस्तू काही फारशी आता म्हणजे ज्या अर्थाने ती पवित्र म्हणून ज्या अर्थाने मानलेली आहे किंवा तो जो त्याचा भाग आहे तो स्वतंत्र आहे, पण खाण्याची वस्तू या अर्थाने ती काही फारशी उपयोगाची नाही किंवा करू नये हे चांगलं.
एक काळ होता तसा, त्याला काही मान्यता होती. पण त्याच्यातला हा जो शुभ ह्याच्यासाठी सोपं करण्यासाठी नारळ आहे, सुपारी आहे, गोष्टी आहेत, तर त्याचं आपण आता अलीकडे स्वाभाविकदृष्ट्या जे करतो की त्यांना सांगतो की ह्या तयारीचे तुम्हाला पैसे देतो, त्याच्यापेक्षाही दक्षिणा म्हणून घ्या, सुपाऱ्या तुम्हीच वापरा, त्याच ह्याच्यात परत त्या धुवून तशाच वापरल्या तरी चालतील, असं त्याचं आहे. म्हणजे प्रतिमेचं मात्र तसं काही नाही आहे. तर ती तसंच एखाद्या वस्तूत एखादा चांगला म्हणजे घरमालकाच्या ऐपतीप्रमाणे एखादा खांब स्वयंपाकघरात लावला जातो आणि अगदी सुतार बोलावून त्याला दक्षिणा किंवा काय मानपान करून तो लावतात. त्याचं प्रयोजन काय? आपल्या घराला पिलर्स लागतात की नाही, तसं घराला पूर्वी खांब लागत होते. ज्या वेळेला लाकडावर भर होता त्यावेळेला लाकडी खांब उभे होते आणि त्याच्यावर ते बळद किंवा काय जे काय वरचं टाकलेलं असेल ते उभं होतं. ते उभं राहतं. तो जो उभं करतो ते जे सुतार काम करत असतील तर त्यांच्याकडून ते खांब करून आणले, म्हणून त्यांना बोलावून तो खांब उभा करायचा. आपल्याकडे चौकट पूजन म्हणून असतो विधी, तर तसं ह्या खांबाचं पूजन आहे. तर त्यांनी केलेले खांब तितक्या चांगले असावेत की ज्याच्यावर ते घर बांधले तर 50 वर्ष 100 वर्ष टिकावं, अशा अपेक्षेने हे विधीचं मुळात सुरू झालेलं आहे. त्याच्यामागे भाव चांगला आहे, जो करतोय त्याच्याबद्दल आदरही आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञता पण आहे की त्यांनी घर उभं केलं म्हणून आज आपण त्यात इतकी वर्ष सुरक्षितपणे राहतो आहोत. तर तो खांब चांगला असावा, ते लाकूड चांगलं असावं, त्यांनी ते व्यवस्थित केलेलं असावं, हे सगळं आहे, याच्यासाठी केलं होतं. तर ह्याचं प्रयोजन हेच आहे की आपल्या घराला जो आधार आहे, वरचा उभ्या राहिलेल्या घराला जो खांबाचा आधार आहे, आता कदाचित कालमानानुसार हे आता खांब आता लाकूड हे राहिलं नाही, व्यवहारामध्ये कमी झालं, फार महाग झालं, तर आता त्याच्याऐवजी काय होईल, पिलर्स आहेत. पिलर्स उभे कोण करत असतील, समजा सेंटरिंगवाले करत असतील तर त्यांचा सत्कार करावा. मूळ मुद्दा तर कायमच आहे, कारण तेही जर कमकुवत असेल तर ते लाकूड कमकुवत, तो खांब कमकुवत असल्यामुळे होणार, तेच ह्याचं होईल. आणि ते जर पक्का असेल तर त्यामुळे टिकणार, तेही त्यामुळे टिकेल. तर अशा तऱ्हेनं त्यांना तो मान द्यावा. आणि ही गोष्ट चांगली आहे, कारण त्याचं हित आपलंच आहे. जे पुढे उभं राहणार ते स्ट्रक्चर भक्कम असतं आणि ते आपल्याला वर्षानुवर्ष सांभाळतं. ही गोष्ट आपल्या लक्षात आली तर तिला महत्त्व काय दिलं याचं प्रयोजन स्पष्ट आहे. नोकरी आणि घरचं सांभाळून परमार्थ कसा साधावा, बरोबर आहे. आजचा काळ असा आहे, हा कदाचित जास्त करून स्त्रियांचा प्रश्न असणे शक्यता आहे. नोकरी आणि घरचं सांभाळून, कारण बऱ्याच वेळेला पुरुष नोकरी करतात पण घरचं फारसं काही लक्ष नाही, बघा ते मुलगा रडते म्हणतात बघा जरा, तर असं काहीतरी होतं खरं. तर त्यामुळं हा स्त्रियांना प्रश्न जास्त असतो की नोकरी करावी लागते आणि घरचंही सांभाळावं लागतं. अशा परिस्थितीत परमार्थ कसा साधावा. तर दोन्ही जे आपण करतो आहोत, नोकरी करतो आहोत आणि काय आपलं घरचं करतो आहोत, काय कर्तव्य करतो आहोत, काय मुलाबाळांचं करतो आहोत, सगळ्यांचं करतो आहोत, तर हे जे काही दोन्ही करतो आहोत ही आपल्या वाट्याला भगवंतांनी दिलेली कर्तव्य आहे असं समजून करावं आणि वेगळा काही परमार्थ करावा लागत नाही. ते करताना त्याचं स्मरण ठेवावं. हे त्यांच्यामुळं झालेलं आहे, नोकरी त्यांच्यामुळं मिळालेली आहे, त्यांची इच्छा आहे म्हणून मी ती करते आहे असं मानलं. मी असं समजून गृहीत धरून सांगतो, गृहिणींचा प्रश्न असं गृहीत धरून सांगतो की ही त्यांच्या इच्छेपोटी, त्यांनी दिलेल्या अनुकूलतेपोटी ही मिळालेली आहे म्हणून मी ती करते असं मानून जर ती केली तर तिच्यामधला हा त्रासाचा भाग पण निघून जाईल, परमार्थ आपोआप होईल, कारण ते करताना पण स्मरण राहील. अनेक गृहिणींचं म्हणजे माझं ज्या संपर्कामध्ये मागे याच्याविषयी चर्चा झाली होती त्यावेळेला हा विषय झाला होता की गृहिणीसुद्धा तिथे जाताना, ऑफिसमध्ये जाताना, जसं मागे एकदा विषय चर्चा झाली होती की ऑफिसमध्ये प्रवेश करताना सुद्धा देवाचं नाव घेऊन मग प्रवेश करावा, की हे एक कार्याचं किंवा आपल्या दृष्टीनं कर्तव्यकर्माचं ठिकाण आहे, ते सुद्धा भगवंताचंच ठिकाण आहे. तर त्या भावनेनं तिथं आत जावं, त्या भावनेनं प्रामाणिकपणे तिथलं काम करावं, त्यात मग ते भगवंताची सेवाच होते आणि मग तो परमार्थच होतो. तर त्या भावनेनं जर तिथं जाऊन काम केलेलं असेल तर त्या कामाची प्रत पण बदलते, तिथं प्रामाणिकपणा येतो, तिथं कर्तव्यनिष्ठा येते, सगळं आपोआप येतं. तर तो परमार्थच आहे. तर त्या अर्थाने तिथे जाताना सुद्धा तो राहून तिथे काय 8 तास 10 तास आपल्याला जे काय काम 7 तास करावं लागत असेल तर ते करताना तिथे हा परमार्थ आपोआप होण्यासारखा आहे. फक्त जाताना स्मरण ठेवावं, करताना स्मरण ठेवावं, निघताना स्मरण ठेवावं. घरी आलं तर आपल्याला आपल्या हातात आहे, तर त्यावेळेला स्मरण ठेवून केलं तर हे होईल. आता ते स्मरण ठेवून करतो आहोत का नाही आणि हा परमार्थ होतो आहे का नाही हे कशावरनं ठरेल. नोकरीची प्रतिष्ठा वाटते काय, नोकरीची आसक्ती आहे काय, घरातल्या कामाची मान प्रतिष्ठा आपल्याला हवी आहे काय, आपल्याला संचय जास्त करावा असा वाटतो का या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने, आपल्या अपेक्षा घरी तिथे मानाच्या कशाच्याही आहेत काय, त्या जर नसतील तर हात दोन्ही मिळून परमार्थ झालेला आहे. त्यात स्मरण आणलं की दुधात साखर घातल्यासारखं आहे, बाकी काय सांगायला. कैवल्याचा द्यावा अनुभव संत छाया येतं सर्वांना. 3-4 उभ्या आहेत,
तर त्याच्याबद्दलचे विवरण अपेक्षित होतं. फार विवरण करण्याची गरज नाही, कारण त्याचे अर्थ कळण्यासारखे आहेत. कैवल्य ही आपली मुक्ती आहे, तर त्याचा द्यावा अनुभव संत छायेत सर्वांना, हे त्या प्रार्थनेमध्ये आपले आहे. पहिले जे 10 उभ्या आहेत संतांच्या नमनमालेच्या, तर त्या ह्याच्यात आहेत. तर कैवल्याचा द्यावा अनुभव ही प्रार्थना केलेली आहे की आपण ह्या जी आपण ज्याला म्हटलं मनोमुक्ती, खरं सांगायचं तर मनोमुक्तीच तिथंच खरं काम आहे. तर त्या अर्थाने मुक्तता, तर तिचा अनुभव आपल्याला मिळावा अशी आपण प्रार्थना केली. ही अल्टिमेट आहे, ह्याच्या पलीकडे काही नाही आहे. म्हणून मुक्ती द्यावी, मुक्तीचा अनुभव द्यावा. तर आणि तो संत छायेत सर्वांना, कारण का आपण आजच्या काळाचे हे अवतार आहेत, आजच्या काळातले हे देव आहेत, तर त्यांना आपण हे आवाहन केलेले की आम्हाला हा मुक्तीचा अनुभव द्या. सुदैवाने ही गोष्ट सोपी आहे की आज इथे आहे एक संतांचा फोटो आहे, आपल्या घरी पण असू शकतो. महाराजांचा फोटो आहे, आपल्या काही घरी नाही आहे असं थोडंसं आहे. तर या अर्थाने संतांची छाया ही सर्वत्रच आहे, फक्त आपण त्याच्या खाली आहोत का हा प्रश्न आहे. छत्री सगळीकडेच आहे. मी छायेत आहे का, तर मला हा जो असमाधान, प्रपंच, बाहेरच्या आसक्ती, या सगळ्यांचे त्रास काही होणार नाही, ऊन लागणार नाही, चटका बसणार नाही, पण छायेखाली आहे. तर छायेखाली असणं शक्य आहे, म्हणून संत छायेत हा शब्द निर्माण झाला, तो त्यामुळेच निर्माण झाला. तर अशा छायेमध्ये राहिलो तर मी राहतो आणि तुम्ही मला अनुभव द्या असं म्हटल्यासारखं आहे. तर आपण राहायचा प्रयत्न करावा आणि ते अनुभव देण्याचे त्यांचं काम आहे, ते करतील. मग तिथे शांती राहील. आपण इथे राहा, घरी असा, वरती फोटो असू दे, नमस्कार करू देत, तो छायेमध्येच आहे. तर तशा तऱ्हेनं तो छायेत राहतो का नाही, त्या भावनेत आहे की नाही, याच्यावर कैवल्याचा अनुभव अवलंबून आहे. तर आपण छायेत राहावत, हे जर मनाची भावना पक्की असेल तर त्यांचा अनुभवही तितकाच आपल्याला येऊ शकेल. जीव उत्तम गतीस न्यावे येथील अवघे विनवणी, असं शेवटी म्हटलं आहे. तर ते एवढ्यासाठीच म्हटलं आहे की हे एक सुदैवाने परमेश्वराच्या कृपेनं एक आकाराला आलेली गोष्ट आहे. हा समूह आहे आकाराला आलेला, ज्याला कुठेतरी एक भक्तीचा धागा आहे, सगळ्यांच्याकडे श्रद्धेचा धागा आहे, संतांच्याबद्दलचा आदर आहे, परमेश्वराबद्दलची निष्ठा आहे, श्रद्धा आहे. त्या श्रद्धेनं आलेला हा धागा सगळ्यांच्यात असलेला जो आहे, ते जीव उत्तम गतीस न्यावे. कारण प्रत्येकजण किती साधन करेल, किती तळमळ उत्पन्न होईल, किती पुढे जाईल आपल्याला माहीत नाही, पण एक नक्की मात्र करा की त्याला उत्तम गती मात्र द्या. ठीक आहे, तो 5वीत असेल, 7वीत जाईल, 7वीतून 11वीत जाईल, कदाचित तो पास होऊन मुक्त पण होईल, पण काही नसलं तर निदान त्याला उत्तम गतीला तरी न्या. मला सांगा, एक मनुष्य प्रार्थना करतो त्यावेळेला जे सामर्थ्य आहे, ती एवढी सगळी मिळून ज्यावेळेला प्रार्थना करतात त्यावेळेला त्या सामर्थ्य त्याला केवढं प्राप्त होत असेल. नक्की त्याच्यासाठी तो 2 इयत्ता नाही तर 4 इयत्तावर जाईल एकदम. एवढं इथे शक्य आहे. हे व्यवहारात शक्य नसेल करायचं, पण इथे शक्य आहे. कारण परमार्थातल्या प्रगतीला भौतिक अंतरांची आणि परिमाणांची मर्यादा नसते. एका क्षणात माणूस मुक्त होतो. तर हे शक्य आहे. म्हणून जीव उत्तम गतीस न्यावे, हे सगळे जीव उत्तम गतीस न्यावे यामध्ये म्हणण्यामध्ये एक सार्वत्रिक कल्याणाचा भाव पण आहे. सर्वांचं कल्याण होऊ दे हा पण भाव आहे, सगळ्यांची प्रगती होऊ दे असा भाव आहे, माझीच प्रगती व्हावी असं नाही. जीव उत्तम गतीस न्यावे अवघे, त्या अवघेमध्ये त्याचं सार आहे. अवघे येथील ही विनवणी. तर ते अवघे बरोबर बसलो म्हणून येथील म्हटलं. तिथं सगळेच ते तिथे जे प्रसादान म्हटले ते सगळ्या जगाचं म्हटलं आहे, आपण इथे म्हटलं येथील अवघे ही विनवणी. तर त्यांना तिनं ती ओढ लागू दे आणि ते पुढे जाऊ देत, अशा अर्थाने हे म्हटलं. मिथ्या शुद्ध देव गेले शुद्ध देवासे स्थापिले. याबद्दल दासबोधात पण आहे आणि याबद्दल तुकोबांचा अभंग पण आहे. सर्वसाधारणपणे मिथ्या अशुद्ध देव गेले, देव अशुद्ध आणि मिथ्या कसे असतील तर आपल्याला कल्पना येत असेल की ते त्याच्यात आहे. त्याच्या संदर्भात सांगतो आपल्याला, आपण आपला इतिहास पाहून ठरवावं की तामसी उपासना आहेत, आसुरी उपासना आहेत. उपासनासुद्धा या अर्थाने आहेत. तर त्या अर्थाच्या ज्या आहेत, ज्या दुसऱ्याचं अकल्याण करण्यासाठी केलं जाणारं तप आहे, ते सगळं अशुद्ध देवांचं आहे असं समजायला हरकत नाही. दुसऱ्याचं कल्याण, स्वतःचं कल्याण ह्याच्यासाठी केली जाणारी उपासना ही सात्विक आहे. तेव्हा ह्या संतांनी ते काम केलेलं आहे. प्रत्येक वेळेला त्यांनी पाखंडावर जसा प्रहार केलेले आहेत तसे ह्याच्यावर पण केलेले आहेत. आणि त्या अर्थाने अशुद्ध देव गेले शुद्ध देव असे स्थापिले. ते शुद्ध देव हे की जे फक्त कल्याणच इच्छितात, कशाचंही अकल्याण, कोणाचंही तामस दृष्टीनं किंवा आसुरी दृष्टीनं किंवा आपल्याकडे ती कोपिष्ट दैवत अंकतंक वगैरे बघ, तर तशा अर्थाने नाही, फक्त चांगलं करतील अशा तऱ्हेचे सत्वगुणांचे पूर्ण स्थान असलेले असे जे देव, त्या अर्थाने शुद्ध देव म्हटलं आहे. याच्यात दासबोधाबद्दल आहे, गाथेमध्ये याचा अभंग आहे स्वतंत्र, तो पाहायला तरी कळेल. मिथ्या शुद्ध देव गेले आणि यादी शुद्ध देवाचे स्थापिले. ते शुद्ध देव मूळ अगदी ह्यातला कोणताही असलं तरी शेवटी
ते आत्मारामावर आले, अमृतानुभवावर आले. प्रत्येकजणाचं शेवटी असं झालेलं आहे की तो अंतर्यामीच्या देवावर आले आणि हे सर्वत्र सारखं आहे. बाकी काही भेदाभेद त्यांनी ठेवलेले, भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हटलं. म्हणजे मंगल जे आहे ते एकच आहे आणि ते सर्वांच्या ठिकाणी आहे. हे जे जो देव देतो किंवा जो देव देणार ही जी श्रद्धा आहे ते शुद्ध देव आहेत. तर ते स्थापिले हे त्यांचं मोठं कार्य आहे. त्यांनी या सगळ्या जंजाळातून सोडवलं. अनेक प्रकारचे हे आता हे आपण म्हणतो ना बळी आमकन तमकत, हे सगळे जे काय आहे या सगळ्यातून त्यांनी सोडवलं. हे असलं काही नाही आहे, त्यांचं म्हणणं तसं नाही आहे. आणि खरं सांगायचं तर हे डिस्टॉर्शन आहे. आपण ऐतिहासिक अभ्यास करत असाल तर मूळ यज्ञ संस्कृती किंवा त्याच्याही मागे जर गेलात तर आपल्याला ते म्हणजे जिथे वेदांची जिथे कुठे उत्पत्ती आहे तर तिथे असं मध्ये हे म्हटलं पशुबळी वगैरे, तिथे तशी भाषा नाही आहे. आपण जर पाहिलं ऋग्वेदात पहा, याच्यात पहा, कुठल्या ह्या सूत्रात पहा, तर तिथे काय म्हटलं आहे की आता पशुचं बळी द्या. उदाहरणार्थ सांगतो, हे अशुद्ध देवांच्या ठिकाणी हे प्रकार खूप आहेत. तर हे अशुद्ध देव काय, तर त्याच्यात मूळ सांगितलेलं ते राहिलं नाही आहे, त्याच्यात अशुद्धी शिरली. मूळ काय म्हणलं होतं की तिथे असं म्हणलं आहे की पशुचं बळी द्या, बरोबर आहे, पण पशुची मातीची मूर्ती करा आणि आणा आणि ती अर्पण करा असं म्हणलं आहे. त्या अर्थाने बळी द्या म्हणलेलं नाही, ते अर्पण करा म्हणले. जसं आपण ही आता प्रतिमा केली, सोन्याची केली, चांदीची केली, काय त्याच्या परिस्थितीनुसार त्यांनी काय करायचं ते केलं. तर तशा अर्थाने तिथे शब्द आहेत त्याचा अर्थ तसा आहे. पण बळी म्हटल्याबरोबर माणसं म्हणजे आता जाऊ देतात, आपल्याला वेळ नाही म्हणून हे सगळ्यावर पण वेळ द्यायला, पण इसाबच्या गोष्टीमध्ये आहे ते बकरं ते काय देतात ना, बकरं काय कोंबडं काहीतरी देतात देवाला. तर तो 5-5, 10-10 हे द्यायचे. म्हणजे मोठे बळी तेवढा मोठा फायदा होत असणार. हे देव जे आहे ना देवघेव करणारे, तर तसले देव नव्हे, ते अशुद्ध देव. त्या अर्थाने मला ते गोष्टीची आठवण झाली म्हणून फक्त ती 2-4 वाक्यात ती गोष्ट सांगतो. तर त्याचा जो मित्र होता तो अलीकडे हा 4-4 कोंबडीन काय ते बकरी काय ते बळी देईना. पण त्याने विचारलं अलीकडे का ते बळी काय देत नाही, ते काय प्रकारे, अलीकडे काय तुझं काय श्रद्धा कमी झाली का काय झाली. म्हणलं अलीकडे काय खाण्यावेळी काय हिरे आलेले हो म्हणले, कुवत नाही राहिले, अलीकडे थकलो म्हणले. म्हणजे कशासाठी बळी देतो माणसं. ह्यावरून आपण ओळखावं की अशुद्ध देवांची कल्पना कुठे आली आणि ती कशात कुठे वराबली गेली. तर आपण आजच्या काळात अशी उदाहरणं पाहतो की भरपूर उपासना करून सुद्धा मनुष्य क्षुल्लक आसना किंवा विकारांच्यामध्ये अडकतो. तर नेमकी चूक कुठे होते, ही मनाच्या बाबतीत होते आणि तिचं मूळ बेसावते त्या. तर पुराणातही अशी उदाहरणं आहेत की विश्वामित्र ऋषीने खूप उपासना केली असेल, मग वासना त्यांना जिंकता आली नसेल का, की हा भगवंताच्या लीलेचा भाग होता. रावणानंतर प्रत्यक्ष शंकराला प्रसन्न करून घेतलं तरीसुद्धा त्याला अहंकार किंवा मोह सोडता आले नाही. तसं का सामान्य साधकाला या सर्वावर विजय मिळवणं खरोखरच अवघड आहे का. हे सगळे माहिती आपल्याला मिळते म्हणून आपण तिचा विचार करतो. वास्तविक महाराजांना एकदा हे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला माहिती असेल की विश्वामित्रांचा तपोभंग झाला, तर आपण तप करावं की नाही, म्हणजे असं प्रश्न पडतो. महाराज म्हणले विश्वामित्रांच्या एवढं तप करा, मग मला भेटा मग आपण विश्वामित्र तप म्हणजे काय तुम्ही आम्ही गप्पा मारायच्या गोष्टी सांगा काय सांगायचं. आणि काही म्हणा तुम्ही, पण रावण ही गोष्ट सामान्य नाही आहे. 1000 वर्ष ध्यान लावून बसलेली माणसं आहेत, तेव्हा ते शंकर व्यंकर काय अशी साधी गोष्टी संप्रसन्न होणार आहे, तेव्हा जाता येतात. असलं काही नाही आहे, ते फार मोठे आहे. जे ज्यांच्यासाठी रामाला अवतार घ्यावा लागतो तेवढा रावण आहे, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा आपण त्याला काय लागणार जातो नाही, विचारसुद्धा करू नये. ह्यातलं काहीही आपलं होण्याची शक्यता नाही. विश्वामित्र नाही, काय नाही, मेनका नाही, कोणी आपला तपोभंग वगैरे. काळजी मुख्य ती आली. हो, देवाची काळजी करतात. त्या सामान्य साधकाला अगदी सहज स्वतःवर विजय मिळवणं शक्य आहे, तेवढं त्यांनी करावं. हे विश्वामित्रांच्या रावणाच्या मार्गेट फोडू नये आपण. हे मोठ्यांच्या गोष्टी आहेत आणि त्यांचे ते सगळंच प्रकरण एवढं त्यांचं मोठं आहे. ते शंकराला खाली आणू शकतात काय, आणि ते काय करू शकतात. अहो मला सांगा, विश्वामित्र आज गायत्रीच्या तपावर, आज गायत्रीचा जप करणं ही सुद्धा गोष्ट मोठी धोक्याची आजच्या काळाच्या दृष्टीनं. म्हणतात गायत्री उपासना वगैरे, पण खूप सूक्ष्म गोष्ट आहे ती. कारण ते क्षरस्य धारा ह्याच्यात जसं म्हटलं आहे उपनिषदामध्ये, निशिथा दुरत्यया वगैरे, तसं ते धारदार शस्त्र आहे गायत्री. म्हणजे आपण जपून नादाला लागा त्याच्या. कारण गायत्री शस्त्र त्याच्या मागं बाजूला इतकं सगळं सांभाळणं आहे की ती सांभाळलं गेलं तर ते काय, कारण तिचं ते आपलं जसं उलटतं शस्त्र तसं आहे, ते दुधारी शस्त्र आहे ते. आणि ते इतकं तीक्ष्ण आहे की त्याच्यासारखं दुसरं शस्त्र नाही, हे पण तितकंच खरं आहे. ते जे शोधतात त्यांच्याबद्दल आपण हे बोलतो, त्यावरनं कल्पना करा की आपण काय बोलतो. तर
त्यामुळे आपण काही काळजी करू नका. म्हणजे हे येतं, ही सगळी माहिती येते, आपण पुराण वाचतो, कथा वाचतो, ह्या वाचतो, ती काय आणि सिरियल चालू असतात अमकं तमकं, तर काहीतरी असं. त्यामुळे काही विचार करू नका. आपण आपल्यापुरतं नाम घ्यावं, आपण होतो निजनिष्ठे नाम घ्यावे, तू विठ्ठल अशी शरण जावे, बस आपल्याला एवढं पुरेसं आहे. आणि एवढंच आपल्या दृष्टीनं खरं आपले सगळ्या, म्हणजे कोणाची तरी असेल कुवत, नाही असं म्हणत नाही मी, पण अपवादभूत आहे, पण अशी कुवत विश्वामित्र वगैरे छेच शक्यता असते. फार फार पुढे गेलेले म्हणतात ते. हे ज्यांच्याबद्दल वसिष्ठ स्वतः बोलताना आपल्याला माहिती प्रसंग असेल की विश्वामित्र चांदणं कसं पडलं आहे, टिपूर चांदणं पडलं आहे, तर त्यांनी तिला सांगताना म्हटलं की विश्वामित्राचे तपश्चर्येसारखं चांदण आहे वसिष्ठ. तेव्हा वसिष्ठांचा सुद्धा कुठेतरी द्वेष मनात होता, तो गळून पडला. थोडासा द्वेष राहिला तरी सुद्धा, तर तो सुद्धा त्यांचा गळून पडला. हे वाक्य त्यांच्या कानावर आलं की त्याच्यात तपश्चर्येसारखं तांदणं पडले. म्हणले तिथं वैशिष्ट म्हणतात काय आपण बोलावं जाऊ दे, आपण काही काळजी करू नका. मी काही प्रश्नाला हे म्हणत नाही, कमी लेखत नाही, पण एक नक्की की आपण ह्याची काळजी करायचं काही कारण नाही. शिबिराच्या पवित्र सोहळ्याकरता ते आपण काही मदत करू का असं विचारले. ठीक आहे, आपण आला त्याच्यासारखी मदत नाही, आपल्याला सोहळा पवित्र वाटला त्याच्यासारखी भावना नाही. म्हणजे ह्याचं दिलेलं आहे, आपल्याला जर ह्यातून काय करायचं असेल तर आपण आणखीन नाम घ्या आणि श्रद्धा आपली वाढू दे, आपल्याला त्याचा फायदा होते. पाप म्हणजे काय, पाप आपल्याकडून झालं असेल तर आपले सद्गुरू आपल्याला माफ करतात का, दर्शन देतात का, काय ही जी गुरुची जे मध्ये गुरुपदाची व्यवस्था ठेवली आहे ती एवढ्यासाठीच ठेवली आहे की कुणीतरी हे सगळ्यांना सावरणारा असावा. ह्याच्यासाठीच हे संत सद्गुरू ह्याच्यासाठीच ठेवलेले आहेत, ते सावरणारे असावेत. कारण माणसाला पाप म्हणजे काय, पाप म्हणजे पाप नाही, अज्ञानातून पाप आहे मुळात. पाप म्हणून स्वतंत्रपणे काही अस्तित्वात नाही. खरं सांगायचं तर आपल्याकडे अगदी तुम्ही शास्त्रमार्गाचं पाहिला तर त्याच्यामध्ये कळत नाही हे त्याचं खरं कारण. कळत असतं तर होणं ही गोष्ट आणखी पुढे आहे, पण ती फार कमी आहे मुळामध्ये. खरं कळत असून होणं हे जे आहे ना, हे कळत नसल्याचंच लक्षण आहे. परत पुरतं कळलेलं नाही ह्याचा अर्थ, पुरतं कळलं तर ते होणारच नाही, असं त्याचं आहे गणित. त्यामुळे अज्ञान हे पाप आहे मुळामध्ये. तेव्हा अज्ञान दूर करायचा प्रयत्न करावा हे त्याचं खरं उत्तर आहे. तर पाप आपल्याकडून झाला असेल तर ते जरूर माफ करतात. त्यांनी त्याच्यात लिहिले, आपण 9वा अध्याय वाचता तर त्याच्यात तर लिहिलेले पश्चात्तापासारखं तीर्थ आहे. जो अनुताप तीर्थी नहाला आणि मजा तो आला असं भाव ते जे आहे ना, तो अनुताप तीर्थी नहाला. झालं की ठीक आहे, चूक झाली, पण पुढं काही नाही. चुकीबद्दल जे मला वाटलं त्या क्षणी, आणि त्यांनी जो मी म्हणजे गंगेत जसा एखादा स्नान करावा तसं त्याच्यात जे त्या मनाला स्नान घडलं, त्यांनीच त्याच्यावरचा मळ आणि दोष निघून गेलेला आहे. आता फक्त त्याचं काम आहे की होऊ न देणं आणि भगवंताला सतत शरण राहणं. माझी बुद्धी चांगली ठेव, मला त्यावेळेला अज्ञान होतं, आता मला ज्ञान झालं, आता मला एवढं सगळं संभाळ. काय असतं ते इथे जो निर्धार म्हणले तो खूप कठीण असतो. त्यातला कळलं तरी पुढे निर्धाराची जी गरज लागते किंवा टिकून राहण्याची जी गरज आहे तेच खरं साधण्याचं काम आहे. तर त्यासाठी त्यांना आपण प्रार्थना करावी आणि मागावी मदत. तर जो अनुताप तीर्थी नेहाला होऊ शकतं. पापाच्या बाबतीत खूप व्याख्या आहेत. परपीडा तुकोबांच्या भाषेत अगदी म्हणायचं म्हटलं तर पुण्य आणि पाप अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलं. पाप ते परपीडा, पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. तसंही आहे, तर त्या अर्थाने चांगलं वाईट. नंतर मी त्याला साध्या भाषेत असं म्हणेन, म्हणजे अगदी सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर की मिसयूज, किंवा आपल्या भाषेत म्हणायचं तर स्वार्थासाठी आपल्याला मिळालेल्या रिसोर्सेसचा, शक्तींचा दुरुपयोग हा हे पापात म्हणतो. असं समजायला हरकत नाही, सोपी व्याख्या म्हणून. पापाची काळजी करू नये असं मी म्हणते. पापाची काळजी घ्यावी याबद्दल काही प्रश्न नाही, पण ते जे आता मगाशी जसं सांगितलं, जसं जे झालेलं आहे, ज्या चुका झाल्या तर ते त्याचाच अर्थ तो झाला. तर ते जे काय झालेलं आहे तर त्याच्याबद्दल आपण विचार करीत राहण्यापेक्षा अधिकाधिक शुद्धीसाठी नाम घ्यावं. आपलं चित्त शुद्ध झाल्यानंतर ही अंश शिल्लकच राहणार नाही, ते होणारच नाही. हे होईल आणि त्यात जे झालेलं आहे त्याच्यासाठी त्यांची क्षमेच्या रूपाने, त्यांच्या सत्तेच्या रूपाने त्याचा परिणाम नाहीसा करण्याची शक्ती त्यांच्याकडे याची अगदी खात्री बाळगावी, एवढं नक्की आहे. तर आता हे आपलं कसं होणार सदर्भ त्या हाताने मध्ये ठेवला आहे आणि तो
तेव्हा आपण केलेले पदार्थ वाया जाण्याचं पाप कशाला घ्या. त्याने एवढ्या चांगल्या भावाने आपण सांगितलं म्हणून केलेलं आहे तर घ्यावं, काय हरकत नाही. हे सगळं होणार नाही याची मला आता अंदाज आलेला आहे, काही होत नाही आज, उद्या आपल्याला वेळ नाही. पण ठीक आहे, काय करूया आता आपण, सांगा मला. एक 10 मिनटं थांबूया आणि भजन करूया सरळ आणि मग थांबू, असं करूया. कारण स्थानिक मंडळी आहे, त्यांना परत घरी जायची हे आहे, ओढ आहे, जबाबदारी आहे. तर मग आणि हे आता झालं एवढं झालं म्हणायचं आता. आणि 2 पर्याय आहेत. उद्या सकाळी फ्रेशनेस असला तर सकाळी 1 तासभर देतो आणि समारोपाचं आपल्याला 11:30च्या दरम्यान सुरू करायला लागणार उद्याला 12:10. हो का, होऊ शकेल तेवढं, होईल का, चालेल की. एखादा प्रश्न तोपर्यंत बघू, त्यांना सांगता यायला सुद्धा निरोप देता येतील तर करूया तसं. हां हां, आहे काहीतरी व्यवस्था करणं शक्य आहे इथल्या इथं. आपल्याला जाण्याची तसदी नाही, पदार्थ वाया जाण्याचं पाप नाही, तर त्या अर्थाने आपण मध्ये थोडं 5 मिनटं आहे. कार्यकर्ते आहेत, मंडळी करतील. राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी,
हरी राम कृष्ण 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 हरी स्मरण जय राम. स्थानिक मंडळी कोणी असतील तर त्यांनी जरा कळवून ठेवलं तर घरी बरं थोडा वेळ होईल. झाला आता उद्या सांगता झाली, उद्या काही योग नाही. उद्याचं एकदा आता प्रश्न सगळे संपणार नाही आहेत महत्त्वाचे, पण त्याच्यामध्ये गोष्टी आहेत कळत आहेत तर चांगली गोष्ट आहे. आपल्याला उलगडा येत होतो आहे, समोर विचार करायच्या दिशा मिळत आहेत. काही पुढे भविष्यात निर्माण होणाऱ्या गोष्टी त्यातून कदाचित यातून नाहीशा होतील, तर त्या दृष्टीने त्याची उपयुक्तता आहे. बरोबर आहे. 1-2 प्रश्न घेतो फक्त, 1-2 आणि भजनाला सुरुवात करू. भजन करून थांबू अर्ध्या तासाने कालच्यासारखं. आणि उद्या सकाळी जर तेवढं अनुकूलता तब्येतीची असेल, फक्त त्याच्यात एक अडचण आहे मात्र, आपला जग आपला होतो आहे ना. मला यायला उशीर होतो त्यामुळे तो जास्तच होत असेल असं माझ्या आशा. आपल्याला काय उलट होत नाही, बसवत नाही, त्यातून येईपर्यंत वेळ होतो. आल्यावर तिकडे सेशन लांबतं, पण
तर जे काही आधीचा वेळ मिळत असेल त्यात आपण म्हणजे तेवढा कव्हर करून ठेवा. 10च वेळ काहीतरी म्हणजे 10पर्यंत हे करा म्हणून ना, जप हे करावा, चिठी टाकावी म्हणून. आपण 10 ते 11चं जमते का बघू सत्र. त्यातल्या त्यात 1 तासभर उरलेले काही प्रश्न त्यातले महत्त्वाचे तरी निदान घेऊ. ते झाले की मध्ये असा किंवा म्हणजे त्यावेळेला योग्य असेल तसा ब्रेक देऊ. कारण देऊ उन्हाची वेळ असली तर तसं होईल. आणि ते झालं की आपलं सांगतेचं फक्त शेवट 1 तासभर झाला की समारोपात आणखीन प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचा अंश असतो. माणसाची प्रत्येक कृती ही त्याच्या अंतरंगात त्यानं ज्या भौतिकाला स्थान दिलेलं आहे त्यानुसार होते. परंतु प्रत्येक क्षणी माणसानं कोणती कृती योग्य करायला पाहिजे होती हे अंतरात्मा सुचवीत असतो. परंतु आम्हासारख्या अल्पबुद्धी आणि समज नसणाऱ्या जीवांना त्या सूचना किंवा संकेत ओळखता येत नाहीत. असे संकेत ओळखता येण्यासाठी काय करावं? बरोबर आहे. एखाद्या वेळी आपल्या अंतरात्म्याकडून प्रथम निर्माण होणारी जाणीव हा योग्य संकेत समजावा का? हाही मुद्दा बरोबर आहे. आम्हासारख्यांना असे संकेत ओळखता आले तर निदान उर्वरित आयुष्यात हातून सत्कर्म घडेल आणि अंतिम मोक्षाच्या धैर्यापर्यंत पोचणं शक्य होईल. बरोबर मुद्दे बरोबर आहे. तसं आता अडचण जी आहे ती सोडून फक्त 3 अडचणी याच्यामध्ये माझ्या लक्षात आल्या. एक, हे संकेत ओळखता येण्यासाठी काय करावं? तर अंतरात्मा सुचवीत असतो, त्याने म्हटलंच आहे. त्याप्रमाणे खरं सांगायचं तर प्रत्येकाला एक प्रकारचे अगदी चोरी जरी करी तरी त्याला माहिती असते की आपण चोरी करतो. हे आत कोणाला कळतं? तो अंतरात्मा आहे, त्याला माहिती आहे. आता त्याच्यावर परिस्थितीने चोरी करायची पाळी आली म्हणा, प्राधान्य आले म्हणा, काय असेल ते असेल, पण त्याला ती एक जाणीव कुठेतरी आहे, तोच परमात्मा आहे. तर तिथून येतच असतं. फक्त एकच आहे की ह्याच्यामध्ये सूचना अंतरात्म्याची आहे का मनाची आहे, एवढा फक्त फरक लक्षात ठेवावा. कारण मन कदाचित घोटाळ्यात पाडण्याची शक्यता आहे. ते चूक बरोबर करून दाखवतो, बरोबरचं चूक करून दाखवतो, ते कसं पण फिरवू शकतं. तर हे जे आहे तिकडची सूचना आहे का नाही एवढं फक्त ओळखावं. म्हणजे अंतरात्म्याकडून येणारी सूचना आहे का नाही, संकेत आहे का नाही, हे कळू शकेल आपल्याला. आणि त्याबद्दल काही आपल्याला हे काही असा एखादा निकष किंवा काही देता आलं तर ते पाहू. दुसरं, इथं जे म्हटलेलं आहे ते बरोबरच आहे की अंतरात्म्याकडून प्रथम निर्माण होणारी जाणीव ही जी आहे हा अगदी योग्य संकेत असतो. सकाळी उठल्यावर जसं आपलं मन एकदम शांत असतं आणि त्यावेळेला पहिल्यांदा भाव जो येतो किंवा त्यावेळेला जे करावं असं वाटतं तिथे त्या क्षणी एक अंतरात्मा जागा असतो खरोखर. आणि त्यावेळेला एक निर्मलता असते. सकाळ म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे इथे आता अंतरात्म्याचा विषय चालला आहे, पण सकाळ म्हणजे लहान मुलाचं जशी अवस्था असते तशी सकाळी चित्ताची अवस्था असते. खरं लहान मुलाच्या ठिकाणी अत्यंत निरागसपणा असतो, तसं सकाळी खरोखर चित्तामध्ये एक प्रकारचा निरागसपणा असतो आणि यावा. सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा निरागसता यावी आणि त्याच्यासाठी झोपताना सगळं त्यांच्याकडे सोपवून टाकावं आणि नामात झोपावं, म्हणजे मग ती निरागसता येते. मग त्या निरागसतेतून पहिलं उत्तर येतं ते नेहमी चांगलं करण्याचंच असतं. मग जगाचे कारभार सुरू झाला की घोटाळ्याला सुरुवात होते. मग माणूस मोठा होतो. सकाळी लहान असतो, स्वच्छ निरागस असतो, तो मोठा होतो. त्यामुळे हा अंतरात्मा तिथं आहे, ही गोष्ट बरोबर आहे. निर्माण होणारी जाणीव हा योग्य संकेत आहे. तर असे संकेत ओळखता आले तर ही भावना खूप चांगली आहे. म्हणून मला हे प्रश्नाचा विचार केला की हे संकेत ओळखता आले तर उर्वरित आयुष्यात अधिक चांगली सत्कर्म घडतील आणि मोक्षाच्या ध्येयापर्यंत पोचता येईल. तर एक म्हटल्याप्रमाणे मनाचा विचार लक्षात ठेवावा, ती कदाचित गोंधळ करतं. ते फरक कसा ओळखावा? आत्म्याची किंवा मनाची सूचना आहे, आतूनच आहेत, कशा ओळखाव्या? आत्म्याकडून येणारी सूचना ही नेहमी तटस्थ असते, स्थिर असते, विवेकी असते. हे याच्यावरनं आपल्याला ती ओळखता येते की मनाकडून आहे की नाही. मनाची कशी असते? स्वार्थाचा प्रभाव असलेली असते, दूषित असते. काल आपण ज्या कंडिशनिंगचा विचार केला, जे बद्धतेचा विचार केला, तर त्या स्वरूपाची ती असते. त्यात तो फरक लक्षात येतो की कोणाकडून आली आहे. आता एक छोटीशी कसोटी म्हणून देतो आणि हा प्रश्न थोडक्यात उरकतो की आता कुठे कर्माचा प्रश्न आहे, कृतीचा प्रश्न आहे, प्रतिक्रियाचा प्रश्न आहे, काहीतरी असे प्रश्न आता सुरू होणार, दिवस सुरू जाणार म्हणजे प्रश्न सुरू झाले. तर जे आपण करावं असं आतून आलेलं आहे, तीच परिस्थिती दुसऱ्यावर आली असती तर आपण त्याला तेच करावं असं सुचवलं असतं का? यावर आत्म्याचं का मनाचं हे उत्तर कळतं. एक छोटंसं हरकत नाही. आणि दुसरं त्याच्याबरोबर ते पण आहे की जे परिस्थिती आहे
त्याच्यात जे आपण करणार म्हणतो आहे त्याच परिस्थितीत तेच त्यांनी आपल्याला केलं असतं तर चाललं असतं का आपल्या बाबतीत दुसरी कसोटी. ह्यावर आत्म्याचा आवाज आहे की नाही हे ठरेल. असं सोपं समजायला हरकत नाही. माणसानं कशाचा गर्व करावा? खरं कशाचाच करू नये, कारण गर्व हे अभिमानाचं व्यक्तिरूप आहे, त्यामुळे नसावा शक्यतो. कशाचाच नको खरं सांगायचं तर, कारण निगर्वी असणं हा आपल्याकडचा सद्गुण आहे. काहीच बुद्धी काय, गुण काय, काही काय, कशाचाच काहीच गर्व असू नये, कारण यातलं काहीच टिकणं काय आपल्या हातात नाही आहे. आहे म्हणून आहे असं आहे. निरभिमान असावं, निगर्वी असावं हे अधिक चांगलं खरं म्हणजे. आणि जर अगदी वाटतच असेल की काहीतरी आपल्याला अभिमान काहीतरी गर्व पाहिजेच, तर फार तर सत्क्रमाचं, त्या गुरूंचा, त्या कृपेचा किंवा देवाचा तो असावा की आपल्याला पाठीराख आहे बस. असेलच तर अभिमान त्याचा असावा, बाकीचं तिकडे कसले अभिमान बाकीच्या वेळा घेणार ते काय नसावे ते उत्तम. प्रश्न विचारायला प्रश्नच पडत नाहीत. एखादा प्रश्न मनात येण्यात आणि त्या क्षणावरच्या उपासनेत त्याचं सूचक उत्तर मिळून जातं. तेव्हा प्रश्न अशा तऱ्हेने पडणं चांगलं का वाईट? मन सरळ असलं तर थेट कृती घडतात, प्रश्न फारसे पडत नाहीत. ट्विस्ट करतं ते मन, मग ते प्रश्न निर्माण करतं. त्यामुळं सरळ चित्त असलं की फार प्रश्न नाही आहेत, कारण कळतं आपल्याला काय करायचं ते आणि काय हिताचं आहे ते पण कळतं. तर तसं लक्षात ठेवलं तर हे प्रश्न पडत नाही ही गोष्ट खूपच चांगली आहे. आणि त्यातून जर कुठे काही असं होत असेल आणि त्याचं उत्तर मिळत असेल तर फार चांगली. भगवंताची इच्छाच तशी आहे, तिथं आपल्याला तो प्रश्नरहित ठेवू इच्छितो, ही किती चांगली गोष्ट आहे. तर तसंच असावं. मानसिक ताण हे अतिप्रमाणात वाढतात. मन कुणाजवळ मोकळी करता येत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे अलीकडचा. कारण मी ज्या सुसंवादाबद्दल कोणीतरी प्रश्न विचारला होता ती गोष्ट खरी आहे की सुसंवाद आज आपल्याशी नाही आणि कुणाशी नाही, कुणाला करायला सवड नाही. जो तो त्याच्या स्वार्थात गुंतलेला आहे, जो तो त्याच्या सगळ्या धावपळीत गुंतलेला आहे, त्याला त्याचे ध्येय आहेत, ह्या सगळ्यामुळं हे सगळं परिस्थिती आलेली आहे आणि हे तणाव वाढत आहेत. ही गोष्ट खरी आहे. याचं आपल्याला प्रमाण पाहिजे असेल तर सायकॅट्रिस्टचं पेशंटचे सगळे जे मॅनिफोल्ड हे आहे म्हणजे राईट्स, किती पट त्यांच्या पेशंट्समध्ये वाढ झालेली आहे. काउन्सिलर्सच्या पेशंटमध्ये कितीतरी पट वाढ झाली. ह्याचं कारण का? तर हे तणाव आहेत. ही गोष्ट खरी आहे. मन कोणाजवळ मोकळं करता येत नाही. तर या सगळ्या गोष्टी मनात किंवा डोक्यात साठवून राहतात. त्यासाठी आता अजून नामात गुंतवून घेतलेलं आहे अजून, पण त्याच्याचबरोबर तसाच त्रासही अजून वाढतो. जेवढा त्रास वाढतोय तेवढं नामात बुडायचा प्रयत्न केला तरीसुद्धा कुठेतरी माझ्यातली नकारात्मक वृत्ती किंवा भाव वाढत चालले. ते कुठेतरी थांबवावं असं वाटतं. याच्यासाठी काय करावं? आजच्या युगाचा प्रश्न आहे, काळाचा. साधारण हे कुठे असतं? हे 20-30च्या दरम्यान कुठेतरी असतं. हे तणाव वाढतात. स्पर्धेचे असतात, लोकांचे असतात, बरोबरच्या पियर्स म्हणतात तसं ते त्यांचे असतात, रिलेशनशिपमधले असतात, मोठ्या ह्या पिढी आणि यांच्यातले ते तणाव असतात, करिअरच्या गोष्टी असतात. खूप गुंतागुंतीचं करून टाकलेलं जीवन आपण सरळ असलेलं. त्यामुळे हे तणाव वाढतं. ती गोष्ट खरी आहे. प्रातिनिधिक आहे म्हणून विचार केला. तर आता काय करायचं? खरं हे वैयक्तिकरित्याच बघायचा खरा प्रश्न आहे की नक्की नेमका तणाव काय. आपण सर्वसाधारण तणाव म्हणून विचार करू इथे. तर एक नक्की लक्षात ठेवावं की तणाव येतो याचा अर्थ दोन गोष्टी आहेत. काहीतरी एक आपल्या मनात काहीतरी आहे आणि एक काहीतरी म्हणजे कृष्णमूर्ती जसं म्हणायचं की का होतं सगळं हे गोंधळ, तुम्ही एक अमुक एक आहे आणि अमुक एकच व्हावं असं वाटतं. हा जसा एक तणाव असतो नेहमी. माझ्या मनात एक आहे आणि मग एक व्हावं असं वाटतं स्वतःला सुद्धा, परिस्थितीत सुद्धा. आत्ता असं होतंय आणि असं व्हावं असं आपल्याला वाटतं. दोन गोष्टी आहेत ह्या तणाव देतात. जर असं मला व्हावं असं वाटतंय आणि तसं होतंय तर तणावाचं कुठे जाणीव होत नाही मध्ये. ते बरोबर होतंय असं नाही. मात्र ते मनासारखं होतंय, ते बरोबर नाही आहे. ह्यातला फरक लक्षात घ्यावा. तेव्हा तणाव निर्माण होतात त्यावेळेला एक काहीतरी परिस्थिती आहे अशी व्हावीशी वाटते आणि तशी ती होत नाही, आणि अशी काहीतरी व्हावीशी होती आहे होऊ नये असं वाटतंय आणि ती समोर येते असं काहीतरी आहे. तर त्यावेळेला हे तणाव निर्माण होतात सर्वसाधारण. तर ह्याच्यात एक लक्षात नक्की ठेवावं. एक तर पहिली गोष्ट, कुठलीही जीवनातली गोष्ट अंतिम नाही ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. त्यातलं काहीही जे घडतंय ते अंतिम नव्हे, अंतिम नाव आहे. जर असेलच तर तणाव काय येतात
तर ह्या तणावामध्ये त्याला एक अंतिम सत्य आलेलं असतं. जसं एखादा परीक्षेत निराश होतो, काय जीवनात निराश होतो, एखादा प्रसंग घडतो, निराश होतो, किंवा परीक्षेत अपयश येतात, एखाद्या ध्येयाच्या बाबतीत काहीतरी गोंधळ होतो, असं काही झालं समजा, तर एक प्रकारचं म्हणतो आपण ना फ्रस्ट्रेशन आलं असलं एकदम मोठं, ते हेच तणावाचे तेच प्रकार आहे. तर ते फ्रस्ट्रेशन येतं. तर त्यावेळेला काय येतं, असं त्या ज्या गोष्टी, जी घटना, जे अपयश, जे काय आहे त्या अंतिम आहे असं समजलं जातं, त्याच्यापुढं काही नाही आहे. अनेक माणसं ह्याच्यात पुढे सुइसाईडला जातात, त्याची मुख्य कारणं ही असतात, आत्महत्येला जातात. त्याचं कारण काय होतं की त्याच्या पुढं काहीतरी रेक, त्यांना असं वाटतं की संपलं जीवन, इथे संपलेलंच आहे, ह्याच्या पुढं आता काही राहिलेलं नाही. असं कधीच होणं शक्य नाही. कसल्याही कुठल्याही नकारात्मक अवस्थेमध्ये पुढे काहीतरी ठेवलेलंच आहे. अगदी मध्यरात्र जरी झाली, पहाट जरी, पुन्हा सकाळ आहेच, हे नक्की आहे. याची जाणीव असणं मनामध्ये ही अगदी पहिली गोष्ट, की जे काय झालेलं आहे ते अंतिम नव्हे, त्याच्या पुढे अजून काहीतरी होणार आहे. जोपर्यंत आपल्या आयुष्याचा जीवनाचा अंतिम क्षण येत नाही तोपर्यंत घडायचं थांबणार नाही, त्याच्या पुढं काहीतरी घडणार. आणि ते असंच असणार नाही, हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. याची खात्री ठेवावी. जे आत्ता घडलं तसंच ते कधी असणार नाही. म्हणजे आज समजा अपयश आहे, तर उद्या पुन्हा अपयश, परवा तिर असं होणारच नाही. उद्या अपयश असणार, उद्या दुसरीच गोष्ट नवीन काहीतरी होणार. आपण ड्रायव्हिंग स्कूलमध्ये, मी परत एकदा उदाहरण देतो आपल्याला, की तिथे शिकवलं, किंवा ते जाऊ दे, बुद्धिबळ घ्या, बुद्धिबळात चाली शिकवले जातात. असं आहे, तसं आहे, हे इथे ठेवलं की ते तिथे ठेवायचं, ते तिथून इथं अडीच घर अमकं तमकं. 1760 जरी डाव त्याने शिकले तरी तिथं गेल्यानंतर प्रत्यक्षात ज्या वेळेला तो काहीतरी हालचाल करतो ती 1761 असते. पुन्हा एकदा विचार करावा लागतो, आता काय करावं. असं नाविन्य जीवनामध्ये ठेवलेलंच आहे काय. त्यामुळं अपयशसुद्धा नवीन असेल, जर येणारच असेल. केवढी गोष्ट आहे. एका नवीन अपयशाला आपण सामोरे जाऊ, काय हरकत नाही. हे तर अपयशाचं बोलतो मी तर म्हणतो यशाचं बोलेन. म्हणतो हे अपयशाचं तर दुसरं यश असेल. एक चांगलं नसेल तर दुसरं चांगलं असेल. आज माझ्या वाट्याला ते चांगलं नाही, ते आलेलं आहे, तर ह्याचा अर्थ नक्की आहे की उद्या माझ्या वाट्याला चांगलं येणार. आज मी जर वाईट सहन केलेलं असेल तर उद्या माझ्या वाट्याला चांगलं येणार आहे. आज जर अपयश आलं तर उद्या यश येणार आहे. कारण ते कधीच सारखं नाही आहे. आपण बघा, कधी आजपर्यंतचे दिवस सारखे होते का? एकाच पद्धतीचे नव्हते. त्यामध्ये काहीतरी नवीन नवीन घडते. आपण बाहेर जरी एक लक्ष ठेवलं निसर्गाकडे, तरी आपण, मला सांगा, जसं निसर्गात काल दृश्य होतं तसं आज आहे का? तर आज असणार नाही. काहीतरी पानात फरक पडला असेल, त्या ह्याच्यात सतत, मी म्हणतो बाकी जाऊ द्या, एजिंग प्रोसेस तरी आहे की नाही सगळीकडे. एक निदान परिपक्व होण्याची तरी रोजची 1 दिवसांनी माणसाचं आयुष्य वाढतं, म्हणजे ह्याचा अर्थ 1 दिवसांनी तरी तो बदललेला असतो की नाही. अगदी तर्कशास्त्राच्या दृष्टीनं 1 दिवसांनी तरी तो बदललेला आहे, काहीतरी बदललेला असतो. त्याचा अर्थ काहीतरी इकडे सृष्टीमध्ये, जगामध्ये, माणसांच्यामध्ये काहीतरी बदल झालेला असणार आहे. त्याला मी सामोरं जाण्यासाठी उद्या जिवंत राहणार. नाम तर घ्यायचंच आहे मला, पण त्याच्याचबरोबर त्याच्या साह्याने मला समोर जे आलेले नकारात्मक ह्याच्यातनं कसं बाहेर पडावं, तर हे अंतिम. आणि दुसरी गोष्ट, जे आत्ता घडलं असेल, काही तणावाची गोष्ट आहे, समजा अमुक एक व्हावं असं वाटतं ते होत नाही, किंवा असं जे होऊ नये असं वाटतं ते होतं, अशातनं जे तणाव निर्माण होतात, ते जे झालेलं आहे ते समजा अपयश आहे अशी कल्पना करू. ते अपयश हे नक्की माझ्या हिताचं की नक्की माझ्या कल्याणाचं का काय, याचा मला उलगडा होत नाही खरं सांगायचं. कारण अनेक वेळेला 5 वर्षापूर्वी ज्या गोष्टी चांगल्या म्हटल्या त्या आज आपण म्हणत नाही चांगल्या. आपलीच मतं कित्येक वेळा बदलतात, परिस्थिती बदलते, संदर्भ बदलतात, माणसांचे संबंध बदलतात, ह्या सगळ्या गोष्टी बदलत असतात सतत. तर त्यामुळं काय होतं की ते जे आपण, आपल्या धारणासुद्धा बदलत जातात. आपल्याला ज्या गोष्टी 5व्या वर्षी चांगल्या वाटत असतील, हव्या वाटत असतील, त्या 10व्या वर्षी वाटत नाहीत, त्या 15व्या वर्षी नाही, 25व्या वर्षी नाही. प्रत्येक वेळेला जर आपण बदलतो आहोत, जग बदलत आहे, तर ह्यातलं अंतिम कसं असेल, ते अंतिम कल्याण हे नाम आपलं करेल, हे खात्री ठेवा. आपलं अंतिम कल्याण जे काय आहे ते नाम करणार आहे. मग त्याला वेळ देऊ ना आपण, त्याच्यासाठी उद्यासाठी जगायचं आहे. उद्या कशासाठी पाहिजे मला, तर आज जे अपयश आहे ते कदाचित धुवून काढण्यासाठी उद्या उजवाळणार असेल आणि नाम त्यात आपल्याला यश देणार असेल, तर मी का थांबावा. आज या अपयशातून मनुष्य यशातून शिकत नाही, खरा अपयशातूनच शिकतो. ताण अपयशाचा आहे ना, किंवा दुःखाचा आहे ना, मग दुःखातूनच मनुष्य जास्त शिकतो. आज त्यांनी एक दुःख देऊन काहीतरी शिकवलेलं आहे, ते मला शिकता येते का. दुःख का झालं, मूळ कारण शोधून काढू. पण मला दुःख व्हायचं कारण काहीतरी असेलच ना. ते जे कारण आहे ते मला कशामुळे कळलं, मला दुःख आल्यामुळे कळलं. मला यश आलं असतं तर माझ्या ठिकाणी असलेला दोष मला कळला नसता कदाचित. काहीतरी दोष असेल माझ्या स्वभावाचे, समजा काहीतरी काने कंगोरे आहेत, किंवा काही उणीवा आहेत, काही
त्रास आहे, काय जो काय स्वभावाचा दोष आहे समजा, तर तो जो आहे तो मला त्या अपयशामुळे कळतो. समजा मला मार्क कमी पडले, माझ्या अपेक्षा चुकल्या, बरोबर, किंवा कदाचित ते समजा अपयश आल्यामुळे मला ताण आला, तर त्यावेळेला मला हे कळतं की मी केलेली तयारी चुकीची होती, मी भ्रमात होतो. आपण मी भ्रमात होतो तो मी जागा झालो, हे अपयशाचे उपकार आहेत माझ्यावर. बाजूला बघायला किती बाजूने आपल्याला त्याच्याकडे बघता येतं की अपयशाचे केवढे उपकार आहेत की माझ्यावर त्यांनी दाखवून दिलं की हे भ्रम आहे, हा अभ्यास झाला असं वाटतं तो खरा नव्हे, ही व्यक्ती बरोबर होती वाटत होती ती बरोबर नव्हे, मला पारख झाली नाही असं मला म्हणतो ना. मग त्यावेळेला मला त्यावेळेला व्यक्तीच्याबद्दल मला राग बाळगायचं काही कारण नाही, बाबा तू आलास म्हणून माझ्या जीवनातला एक मोठा भ्रम दूर झाला असं म्हणेन मी. मग मला आता म्हणजे संतांच्या बाबतीत उदाहरण देताना समर्थांनी भ्रमावेगळे तेच असं म्हणलेलं, भ्रमाच्या पलीकडे गेले, आपलं तर आयुष्य भ्रामकच आहे सगळे असं. मग त्याच्यातला एखादा जर समजा आपला एखादा भ्रम दूर होत असेल, तो व्यक्तीबद्दल होत असेल, एखाद्या घटनेबद्दल होत असेल, अपयशाबद्दल होतं, तर ती गोष्ट चांगलीच आहे उलटी. त्यामुळे ह्या गोष्टी अंतिम नाहीत ह्याची खात्री बाळगली त्यातून बाहेर पडता येईल. एवढे अर्जुनासारखे झाले जे ह्याच्या सहवासात कृष्णाच्या सहवासात राहिले तरी आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरेत म्हणाले. ह्याच्यापेक्षा काय आणखीन आपण मोठे असणार आहोत, ह्याच्यापेक्षा नक्की काहीतरी कमी आहे एवढं नक्की. तर आपल्या अपेक्षा, आपले संस्कार, आपल्या कल्पना, हे सगळं खरं सांगायचं तर त्या नकारात्मकतेला कारणीभूत असतं. त्यावेळेला खूप तरुणांच्या ठिकाणी हा प्रश्न हा वैयक्तिकरित्या सुद्धा खूप येतो, म्हणून मी याचं उत्तर मुद्दाम घेतो आहे की आपले आग्रह असतात, त्यातून ताण निर्माण होतो. परिस्थितीबद्दल आपला आग्रह का असावा? परिस्थिती बदलती आहे, माणसं बदलत आहेत, जग बदलत आहे, परमेश्वराला ती माया आहे सगळी, त्याला तसं निर्माण करायचं आहे. मी सुद्धा तसा नाही जसा मी 5 वर्षापूर्वी होतो, तसंच तेही तसं नाही जे 5 वर्षापूर्वी होतं. काय उद्या आपण एखाद्या परीक्षेत अगदी पहिले आलो, कल्पना करू, ती परीक्षेने मिळवलेली जी डिग्री आहे तिची किंमत बाजारात राहिलेली आहे, काय करायचं मला सांगा तेच पुढे. आता ते अपयशात ते यश आहे, त्याचं रूपांतर आपल्या दृष्टीनं निरुपयोगी एखाद्या वस्तूमध्ये झालेलं आहे. एखादी वस्तू फार मोठ्या कष्टाने मिळवावी आणि त्याच्यानंतर तिचा काही उपयोग नसावा, तसं जर झालं उद्या तर मला सांगा त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे यशाचाच उपयोग आहे ह्या सगळ्या कल्पना आहेत. हे आपले म्हणजे काल सांगितलं तसं कंडिशनिंग आहे. हे सगळं हे मनच आहे की हे असं म्हणजे बरोबर, असं म्हणजे चूक, असं म्हणजे मला त्रास, असं म्हणजे माझं पुढे वाईट, असं म्हणजे असं काही नाही आहे. हे सगळं बदलू शकतं चित्र. त्यामुळं एवढं आपण लक्षात ठेवलं की हे अंतिम नाही, आपल्याच अपेक्षा, संस्कार या गोष्टी वाढतात, म्हणून हे सगळे नकारात्मक कृती वाढतात. तर त्या वाढू नयेत याच्यासाठी खात्री ठेवावी. कारण माझ्याच अपेक्षा ज्याने मी हे मोजतो आहे सगळं, आज मी ज्याच्या साह्याने हे अपयश, काय माणसं, फसवणूक, अमकं तमकं सगळं जे काही मी मोजतो आहे, ते जो मी कुणी आहे तोच मुळात अपूर्ण आहे. तर त्यांनी दिलेले रिझल्ट्स काय पूर्ण असणार आहेत? त्याचं जजमेंट चुकीचं असणार आहे. कारण मागे मी त्याच्याबद्दल आपल्याला माहिती ती फुटपट्टी बदललेली आहे कृष्णमूर्तींच्या संदर्भात, ती फसवी आहे. मी 11 इंची घेऊन जातो, कधी 8 इंची घेऊन जातो, कधी 13 इंची घेऊन जातो, त्याच्यावरून मी जर माप जगाचा घ्यायला गेलो तर ते चुकणार आहे हे ठरलेलं आहे. तर त्यामुळे असं होणार आहे, मी जोपर्यंत परिपूर्ण नाही तोपर्यंत जगाची परिपूर्ण परीक्षण माझ्याकडून होणार नाही हे ठरलेलं आहे. त्यामुळं माझं परीक्षणच मुळात अपूर्ण आहे. तर कशाला आपण त्याच्यावर जा पुढे, कशाला निराशा पत्करा? जाऊ द्या, बघू परत एकदा काय परिस्थितीत फरक पडतो तो. आणि परमेश्वर परिस्थितीत सतत फरक करीतच असतो. मला सांगा, जे काही यश अपयश आहे, माणसं आहेत, घटना आहेत, काय जे आहे ते का परमेश्वराच्या सत्तेच्या पलीकडे वावरतं का? कसं शक्य आहे? जो नाम घेईल त्याला याची खात्री नक्की असते की सगळं त्याच्या नजरेखाली का? महाराज म्हणले प्रारब्ध भगवंताच्या नजरेखाली काम करतं. म्हणजे आमच्याच कर्मांचे परिणाम आहेत की जे आपल्याला सोसणं भाग आहे असं तेच सांगतायत, पण ते सुद्धा म्हणले संतांच्या नजरेखाली काम करीत असतं. मग त्याला सुद्धा स्वातंत्र्य नाही आहे प्रारब्धाला, संतांच्या पलीकडे जाण्याचं स्वातंत्र्य त्याला नाही. तर माझ्या समजा प्रारब्धात अपयश असेल तरी यश देणं सुद्धा त्यांच्या सत्तेखाली आहे. त्यांचीच सत्ता मानून याच्यापेक्षा, माझ्या बुद्धीने चालण्यापेक्षा त्यांची सत्ता म्हणून, तेव्हा हे होऊ शकतं हे जर लक्षात आलं तर मग अपयश आहे. मग त्याच्यापेक्षा आपण ज्यांची सत्ता या सगळ्यावर चालते, ज्यांची सत्ता माझ्या मनावरही चालते, जे मला परिपूर्णता देऊ शकतात, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून उद्याच्या दिवसाच्या स्वागतासाठी तयार असावं. खरी अपयश वगैरे तर नाहीच, नकारात्मक तर नाहीच होणार. उद्या काहीतरी चांगलं होईल. ते उद्या होणार नसेल तर परवा होईल, म्हणून सबुरी सांगितली. जे आपल्याकडे एवढी साईबाबांनी सांगितली आहे, सबुरी पाहिजे मला, बाकी नको काही, सगळं करतो आपण. फुल लावो, फुलझाड लावो आणि दुसरी दिवशी फुलाची वाट बघा, नाही जमणार. निसर्गसुद्धा देत नाही.
तो तेवढा काळ घालवतोच त्याला. धना टाकला 3 दिवसात 2 दिवसात येतो म्हणून अक्रोड येणार आहे नाही होणार तसं. मग तेवढं थांबावं लागेल. मग तीच सबुरी आहे. मग तेवढी आपली भगवंतावर श्रद्धा राहावी आणि ती टिकून राहावी सबुरी म्हणूनच आपण नाम घेतो. रोज आठवण करतो. त्यांना आठवण करू ना आपण नामाच्या निमित्ताने आपल्या कामाची आठवण करू. बघा अजून झालं नाही, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, जाऊ दे, त्यांना सांगायला काय हरकत नाही. त्यांचं प्रेम आहे तेवढं. प्रेम आहे तिथेच हे शक्य आहे. तेव्हा भगवंताचं नाम घेणं म्हणजे भगवंतावर प्रेम असण्याचं लक्षण आहे. ते काही नुसतं मेकॅनिकल काम नाही, यांत्रिक काम नाही, ते त्याच्यावर प्रेम आहे. आणि त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे याची आपल्याला कल्पनासुद्धा नाही आहे. तुझं आपल्यावर आत्यंतिक प्रेम आहे भगवंताचं. गुरुचं आत्यंतिक प्रेम आहे. तो कल्याण करू इच्छितो. आपल्याला मस्त कल्याण वाटतं, आपल्याला थप्पड दिली असं वाटतं, पण ते आपल्याला बरोबर जागेवर नेण्यासाठी असते. ते आपल्याला बरोबर सुधारण्यासाठी असते, आपल्याला गोष्ट कळावी म्हणून असते. हे जर एकदा लक्षात आलं तर निराशा नकारात्मकता काही राहणार नाही आणि मग आपल्याला आनंदाने समोर जाता येईल. बस उद्याच्या दिवशी आज आपण मला हे दाखवून दिलं, उद्या मला काय दाखवून देणार नवीन, असं भगवंतालाच विचारावं ते झोपतं आणि म्हणून प्रार्थना करून झोपावं. काही नाही, सकाळी एकदम फ्रेश लहान मुलासारखं उठायला लागेल आणि सामोरं जाता येईल जे काय असेल त्याला. आणि नेहमीच हे चांगलं घडणार आहे हा त्याचा जो विश्वास. कारण एक नक्की आहे, चांगलं वाईट बरं अमकं तमकं हे सगळ्या आपल्या कल्पनांचं जंजाळ. माझं कल्याण आणि ते भगवंताच्या हातात आहे आणि ते तो करणारच आहे. मी कसाही वागो तो माझं कल्याण करणार. इतकी ती खात्री जर आपल्याकडे असेल तर त्या खात्रीनिशी आपण जर झोपलो तर सकाळी उठून आपल्या ही निराशा वगैरे सगळं निघून जाईल आणि असं काही राहणार नाही. आता झाली की वेळ, आपलं भजन कधी होणार. आपण सगळे मुक्कामाला असं तरच बरं झालं असतं खरं, पण आता काय करणार, मर्यादा येतात शेवटी. राहिलेत प्रश्न, त्याची कल्पना आहे. बघूया सकाळी आपण जर ते संपत आलं तर आणि तेवढी जर शक्ती मिळाली तर, बुद्धी मिळाली तर आपल्याला अनुकूलता आपण 10पर्यंत जप संपवून टाका. माझ्याकडून प्रयत्न करतो एकदा लवकर उठायचा आणि येण्याचा. आणि आता आपण